मला अजून दिसत नाहीये चांदोरकर सर. नाही, मी आहे. दिसला की नाही? हो, दिसले. आता इथे काहीतरी संबोधन करावं लागतं ना, मग त्यातल्या त्यात या आपण आता लाईव्ह आहोत सर. आपण तुम्ही सुरू करू शकता. अच्छा, ओके. करू का सुरुवात? हो. ओके. येतोय माझा आवाज? येतोय? हो सर, अगदी व्यवस्थित येतोय आणि तुम्ही सुरू करू शकता कारण आपण लाईव्ह आहोत आता. ओके. सगळ्यांना नमस्कार. मला असं वाटतं की कदाचित सगळेच जण एकतर प्रत्यक्ष ओळखीचे असतील किंवा फेसबुक आणि सोशल मीडियामुळे व्हर्च्युअल ओळखीचे असतील. त्याच्यामुळे एका एक्सटेंडेड फॅमिली मध्येच आपण गप्पा मारणार आहोत. सर्वप्रथम फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी ह्या व्यासपीठाचे आभार. हा जो विषय आहे तो मला असं वाटतं की आता आणि ह्या पुढच्या काळामध्ये अधिकाधिक जाचक होत जाईल किंवा अधिकाधिक व्यासपीठावरती केंद्रस्थान तो घेईल. त्यामुळे त्याची माहिती किमान जे राजकीय दृष्ट्या सजग आहेत अशा व्यक्ती आणि कार्यकर्त्यांना असणं हे मला स्वतःला गरजेचं वाटतं. व्यवस्थेच्या दृष्टीने भारती जसं म्हणाली तसं मी 40 ते 45 मिनिटांमध्ये माझा हा मोठा व्याप असलेला विषय सावरायचा प्रयत्न करीन. एकच कदाचित येऊ शकतं की आमच्या इथे थोडी पावसाळी हवा आहे जाणवते. तर समजा नेट कनेक्टिव्हिटी चे प्रॉब्लेम आलेच तर थोडासा तेवढे सहनशीलतेने घ्या. कोरोनामुळे जागतिकीकरणाचे चक्र उलटे फिरेल काय हा आपला आजचा विषय आहे. विषयाच्या गाभ्याला हात घालण्याच्या आधी मला असं वाटतं की एक थोडासा कॅनव्हास आपल्या समोर असेल, विशेषतः त्याच्यातल्या ज्या संकल्पना आहेत, त्याच्यातल्या ज्या टर्म्स आहेत त्या संदर्भातल्या. उदाहरणार्थ जागतिकीकरण म्हणजे काय, किंवा जागतिकीकरणाची जी सुरुवात झाली आपल्याला जी माहिती आहे 30-40 वर्षापूर्वी, त्याची कारणं काय होती आणि ती कारणं अजूनही व्हॅलिड आहेत का? म्हणजे कोरोना पश्चात जागतिक अर्थव्यवस्थेचं जे स्वरूप असेल त्याच्यामध्ये ती कारणं व्हॅलिड असतील का? किंवा जागतिकीकरणचा बुलडोझर गेल्या 30-40 वर्षात ज्या शक्तीने राबवला त्या शक्ती कोरोना पश्चात जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये शाबूत असतील का? अशा प्रश्नांबद्दल आपल्याला काही एक थोडी बहुत स्पष्टता येत गेली किंवा आली तर मला असं वाटतं की आपलं जे टायटल आहे की जागतिकीकरणाचे चक्र उलटे फिरेल का, तो प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायला त्याच्यामुळे मला असं वाटतं की मदत होईल. त्याच्यामुळे 10-1 मिनिटं मी थोडी पार्श्वभूमी विशद करण्याचा प्रयत्न करणार आहे. कोरोना जरी डिसेंबर-जानेवारीच्या 6 महिन्यापूर्वी जरी आपल्यावरती येऊन आदळला असला तरी याला डिग्लोबलायझेशन म्हणतात इंग्लिशमध्ये. मराठीत मी त्याचं भाषांतर निर्जागतिकीकरण असं केलेलं आहे की ग्लोबलायझेशनची रिव्हर्स प्रक्रिया. तर त्याच्या चर्चा जागतिक पातळीवरती फक्त डाव्या विचारवंतांमध्ये आणि अर्थतज्ञांमध्येच नाही तर अगदी मेनस्ट्रीम मध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावरती होत होत्या आणि त्याची कारणं देखील मला असं वाटतं बरीच आहेत. उदाहरणार्थ गेल्या अनेक वर्षामध्ये जागतिक जीडीपी ही ज्याला स्टॅग्नंट म्हणतात अशी राहिलेली आहे. म्हणजे चीन आणि ब्रिक्स देशांच्या जर जीडीपी बाजूला काढल्या तर कदाचित जागतिक जीडीपी ही निगेटिव्ह झोन मध्ये राहिलेली आहे. ब्रेक्झिट तीन एक वर्षाच्या तळ्यात मळ्यात नंतर डिसेंबर आपल्याला माहिती आहे की जॉन्सनना अतिशय निर्णायक असा कौल ब्रिटिश जनतेने दिला.
2016च्या निवडणुकांमध्ये अमेरिका फर्स्ट अशी घोषणा देऊन डोनाल्ड ट्रम्प सत्तेवरती आले आणि अजूनही त्यांची मुळं बऱ्यापैकी शाबूत आहेत असं दिसतंय. तिसऱ्या बाजूला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल, IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, ह्या जागतिकीकरण पुढे घेऊन जाणाऱ्या ज्या आंतरराष्ट्रीय संस्था होत्या त्या देखील त्याच काळामध्ये बऱ्यापैकी सबल झालेल्या आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही म्हणजे उदाहरणार्थ मुक्त व्यापार ही एक आयडिओलॉजिकल पोझिशनिंग आहे, मुक्त व्यापार. तर कुठल्याही प्रकारे अशा प्रकारच्या मुक्त व्यापाराच्या आयडिओलॉजिकल पोझिशन्स खाली किंवा त्याच्या मागे सबस्क्राईब न करता आपल्या देशाच्या आर्थिक हिताला सर्वात अधिक प्राधान्य हा विचार बळावतोय की काय, ह्या आशंका गेली अनेक वर्ष जोर पकडत होत्या. आणि हा तुमच्या लक्षात येईल की स्वतःच्या राष्ट्राच्या आर्थिक हिताला प्राधान्य देण्याचा विचार बळावला तर तो जागतिकीकरणाच्या मुळालाच हात घालतो, त्याच्या प्रिमाइसला छेद देतो. त्याच्यामुळे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्यावरती कोरोना येऊन आदळलेला होता आणि त्याच्यातून अनेक जे मी आता बोलणार आहे पुढे ते मुद्दे तयार झालेले आहेत. त्यामुळे एक पहिल्या पॅरेग्राफचं जे निष्कर्ष तो असा आहे की कोरोनामुळे जागतिकीकरणाला आव्हान मिळालेलं नाहीये. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला आव्हान सातत्याने गेले अनेक वर्ष मिळत होतं. त्याला एक धार कोरोनामुळे नक्कीच आलेला आहे. त्याचा एक वेग डिग्लोबलायझेशनचा वेग कदाचित नक्कीच वाढलेला आहे. माझा दुसरा मुद्दा आहे तो जाखाऊ या टर्मच्या संबंधामध्ये. म्हणजे आपण एका श्वासामध्ये गेले अनेक दशक जाखाऊ जणू काही ते एकच आहे असं हे करत राहिलेलो. जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण हे नक्कीच परस्पर पूरक असे फिनॉमिना आहेत, परंतु ते भिन्न आहेत. उदाहरणार्थ असं होऊ शकतं, म्हणजे चीनचं उदाहरण आहे आपल्या डोळ्यासमोर की ज्यांनी जागतिकीकरणात स्वतःच्या देशाच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागतिकीकरणामध्ये इंटिग्रेट केलं, परंतु स्वतःच्या अर्थव्यवस्थेचे जे यमनियम आहेत ते मात्र स्वतः त्यांनी ठरवले. म्हणजे त्या अर्थाने ज्याला खाजगीकरण आणि उदारीकरण म्हणता येईल ते चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये झालेलं दिसत नाही. अजूनही चीनचं स्टेट, चीनमध्ये असलेलं सार्वजनिक क्षेत्र ते अगदी बँकिंग पासून ते हुआई सारख्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती ते दिसतं. त्याच्यामुळे जाखाऊ असं हातात हात घालून जातील का किंवा जातातच असं नक्कीच नाहीये. आणि हा मुद्दा अशासाठी महत्वाचा आहे की जागतिकीकरण म्हणजे नव उदारमतवादी तत्वज्ञान नाही. असं होऊ शकतं कोरोना पश्चात जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये की जागतिकीकरणाचा वेग मंदावेल. म्हणजे जागतिकीकरणाची व्याख्येकडे मी येतोय की जागतिकीकरण म्हणजे राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये इंटिग्रेट होत जाणं किंवा एक जिन्सी जागतिक अर्थव्यवस्था तयार होणं, अशी जर त्याची व्याख्या आपण केली तर त्या एकजिन्सीकरणाचा वेग जो आहे तो नक्कीच कदाचित कमी होईल, आपण बघूया ते. परंतु त्याचा अर्थ असा नाही की राष्ट्रांच्या देशांतर्गत असणाऱ्या अर्थव्यवस्थेचं जे आर्थिक तत्वज्ञान आहे, जे मोठ्या प्रमाणावरती नव उदारमतवादी तत्वज्ञानावरती आधारित आहे, त्याला खीळ बसेल किंवा त्याला काहीतरी काउंटर होईल असं नाहीये. हे मुद्दामून मला असं वाटतं की लक्षात ठेवायची गरज आहे. जागतिकीकरणाची जी व्याख्या मी आता म्हणालो की जागतिकीकरण म्हणजे सीमारहित आर्थिक जग तयार करणं, हे जागतिक कॉर्पोरेट वित्त भांडवलाचा एक स्वप्न आहे गेले अनेक दशकांचं. सीमारहित म्हणजे नेशन स्टेट आपल्याला संकल्पना माहिती आहे. ती नेशन स्टेटची संकल्पना सामाजिक आणि आर्थिक डोमेन मध्ये जागतिक कॉर्पोरेट भांडवल कुठेही त्याला आव्हान देत नाही. तुम्ही तुमच्या देशांमध्ये स्त्री पुरुषांची लग्न असतील किंवा इतर काही लग्नाच्या संदर्भातले कायदे कानून असतील किंवा इतर सामाजिक प्रश्न असतील त्या संदर्भातले कायदे करा. तुमची पार्लमेंट कशी चालवायची ते तुम्ही बघा. आर्थिक ज्याला इकॉनॉमिक स्टॅच्यूट्स म्हणता येतील
अर्थव्यवस्थेचं नियमन करणारे जे काही कायदे आहेत, तुमची सेंट्रल बँक कशी चालवायची, जशी आपली RBI, तुमचे कॅपिटल मार्केटचं नियमन करणारी जी संस्था आहे, उदाहरणार्थ आपली सेबी, किंवा तुमचे इतर जे काही सेक्टर्स आहेत अर्थव्यवस्थेमध्ये, कंपनी ऍक्ट तुमचा कसा असेल, बँक्रप्सी कोड कसं असेल, या सगळ्याच्या संदर्भामधलं जे डिक्टेट करणं आहे, मला असं वाटतं हा जागतिकीकरण म्हणजे जागतिक व्यापार नाही, हे मुद्दामून लक्षात घेऊया आपण. जागतिक व्यापार जो गेले 500 वर्ष सातत्याने चालूच होता, विशेषतः समुद्री मार्गाने आणि त्याच्या आधी खुष्कीच्या मार्गाने. त्याच्यामुळे जागतिकीकरणाची जी प्रक्रिया आहे, जागतिकीकरण हे वस्तुमाल आणि सेवांचा राष्ट्रांमधला असलेला व्यापार, अशी अतिशय सिम्प्लिस्टिक व्याख्या केली तर मला असं वाटतं की आत्ताच्या जागतिकीकरणाचा जो मतितार्थ आहे, त्याचा गाभा आहे, तो आपल्या हातातून निसटून जाईल. आत्ताच्या जागतिकीकरणाचा गाभा हा जागतिक कॉर्पोरेट वित्त भांडवलाची अधिसत्ता नेशन स्टेट वरती गाजवणं, सामाजिक आणि राजकीय विषय सोडून नेशन स्टेटचे जे काही आर्थिक म्हणून पैलू आहेत, अर्थव्यवस्थेचे म्हणून जे काही पैलू आहेत, ते कसे पुढे न्यायचे, ते कसे डिक्टेट करायचे, ह्याची अधिसत्ता. म्हणजे सरकारने अर्थसंकल्प कसे बनवायचे, सरकारांचे अर्थसंकल्पीय तूट किती असली पाहिजे, सरकारने कर्ज उभारणी किती करायची, यू नेम इट. आणि जागतिक भांडवलशाही किंवा जागतिकीकरणाचे जे कोणी प्रवक्ते आणि त्यांचे जे काही संस्था आहेत, त्यांचं प्रतिबिंब ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की पडलेलं असतं. आणि नुसतं पडलेलं म्हणजे इट इज नॉट अ मेडिकल प्रिस्क्रिप्शन. हा परत महत्वाचा मुद्दा आहे. अधिसत्तेचा अर्थ आपण समजून घेऊया की डॉक्टरनी दिलेलं मेडिकल प्रिस्क्रिप्शन नाहीये की तुम्ही हे करा किंवा तुम्ही हे केलं तर आम्हाला आवडेल, असं ते नाहीये. त्याच्या मागे त्यांची दंडसत्ता आहे. मग ती दंडसत्ता IMF, वर्ल्ड बँकनी आर्म ट्विस्टिंग करण्याचा भाग असेल, किंवा क्रेडिट रेटिंग एजन्सीजनी देशाचं क्रेडिट रेटिंग हे करण्याचं असेल, अनेक प्रकारे ती अधिसत्ता गाजवण्याच्या दंडसत्ता देखील जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाहीने आपल्या तयार केलेल्या 40 वर्षात हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ही सगळी पार्श्वभूमी विशद केल्यानंतर मी आता आपल्या विषयाकडे येतोय की जागतिकीकरणाची व्याख्या जर आपण सीमारहित जागतिक अर्थव्यवस्था तयार करणं असा जर घेतला, त्याचा अर्थ असा की देशांच्या राजकीय सीमा इंटॅक्ट ठेवून देशांच्या आर्थिक सीमा या हळूहळू पुसट करत नेणं, आणि ह्या सीमांमधून होणारी जी काही आवक जावक आहे त्याला कुठल्याही प्रकारचे अडथळे न येणं हा जागतिकीकरणाचा गाभ्याची संकल्पना आहे. तो कुठल्या गोष्टी देशांच्या सीमेमधून आतबाहेर करतात? 3 गोष्टी आतबाहेर करतात. एक आहे वस्तुमाल आणि सेवा, दुसरं आहे भांडवल, आणि तिसरं आहे श्रमिक, ज्याला आर्थिक भाषेमध्ये फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणतात. म्हणजे इतरही देखील असू शकतात, परंतु ह्या तिघांची जास्त करून ज्याला आवक जावक, राष्ट्रांच्या सीमांमधून होणारी आवक जावक, ही 3 गोष्टींमध्ये सीमित असते. तर पुढच्या अर्ध्या तासामध्ये मी या 3 गोष्टींमध्ये आतापर्यंत काय घडलं गेल्या 30 वर्षात, 40 वर्षामध्ये, कोरोनाने त्यांच्यावरती काय इम्पॅक्ट केलेला आहे, आणि कोरोना पश्चात अर्थव्यवस्थेमध्ये काय ट्रेंड्स असू शकतात, असे त्याचे 3 भाग, तीन गोष्टींचे, वस्तुमाल, भांडवल आणि श्रम, मानवी श्रम, या संदर्भातले आधी काय होतं, आता काय झालं कोरोनामुळे, आणि नंतर काय होईल, ह्याचे एक सूतोवाच करण्याचा मी प्रयत्न करेन. आपण वस्तुमाल घेऊया. वस्तुमालाच्या आयात निर्यातीत गेल्या 30 वर्षात जो महत्वाचा फरक पडला, आधीच्या काळामध्ये देशांनी स्वतःच्या गरजा भागवून जे काही अतिरिक्त उत्पादन केलेलं असेल ते उत्पादन निर्यात करणं, आणि आपल्याकडे ज्याची कमतरता असेल त्या गोष्टींची आयात करणं, असं एक सिम्प्लिस्टिक आयात निर्यातीचं मॉडेल होतं. जागतिकीकरणाने ज्या 2 तत्वांवरती देशांतर्गत अर्थव्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी त्याचं इंटिग्रेशन केलं, ती 2 तत्व मध्ये
एक पहिलं ज्याला कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणजे तुलनात्मक फायदा, हे एक महत्वाचं तत्व होतं. त्याच्यामध्ये असं की जो देश एखादी वस्तुमाल अधिक चांगल्या प्रकारे करत असेल तर त्यांनी तोच बनवत राहणं. म्हणजे एखाद्या देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं खनिज असेल, खाणी असतील, तर त्यांनी पूर्ण त्याची जी लागत आहे ती फक्त खाणीवरती आणि खनिज तयार करण्यावरती घालवावीत आणि त्याला लागणारा समजा शेतीमाल असेल, इतर असेल, धान्य असेल, ते कदाचित मिळणाऱ्या परकीय चलनामधून आयात करावे. हे लॉजिक तुम्ही कुठल्याही वेगवेगळ्या ह्याच्यात नेऊ शकता. मॅन्युफॅक्चरिंग असेल तर मॅन्युफॅक्चरिंग करावं. शेतीमाल असेल, उदाहरणार्थ लॅटिन अमेरिकेतले देश सोया, अमुक तमुक, ते मोठ्या प्रमाणावरती ज्याला ऍग्रीकल्चर कमोडिटीज म्हणतात त्याच प्रोडक्शन केलं गेलं त्यांच्याकडून. हा फॉर्मॅट आपण लक्षात घेऊया. दुसरं तत्व होतं ज्याला आपण ग्लोबल व्हॅल्यू चेन असं म्हणतो, म्हणजे मूल्याधारित उत्पादन साखळी. आधीच्या ज्या उत्पादन प्रक्रिया होत्या त्या मोठ्या प्रमाणे एका शेड खाली रॉ मटेरियल पासून सुरुवात करून त्याचं एंड प्रॉडक्ट बाहेर काढणं असं एक उत्पादनाचं मॉडेल होतं. गेल्या 30 वर्षामध्ये ज्याला ग्लोबल व्हॅल्यू चेन म्हणता येईल, त्याच्यामध्ये उत्पादनाच्या साखळ्या छोट्या छोट्या कड्यांमध्ये तोडून त्या कड्या वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचं उत्पादन केलं गेलं आणि शेवटी एका ठिकाणी असेंब्ली केली गेली. ह्या दोन्ही तत्वांमुळे म्हणजे कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज, तुलनात्मक फायदा आणि मूल्याधारित उत्पादन साखळी, ह्या दोन्ही नवीन मॉडेल्समुळे जागतिक व्यापाराला प्रचंड उधाण आलं. म्हणजे 1995 साली ज्यावेळी WTO ची स्थापना झाली त्यावेळी ग्लोबल ट्रेड म्हणजे वस्तुमालाचा जागतिक व्यापार आणि जागतिक GDP यांचं जे गुणोत्तर होतं, याचा जो रेशिओ होता तो साधारण 25-26% वगैरे होता. तो 2018-19 मध्ये जवळजवळ 50 ते 55% पर्यंत गेला. लक्षात घ्या, ग्लोबल ट्रेड डिवायडेड बाय ग्लोबल GDPचं पर्सेंटेज सातत्याने गेल्या ह्याच्यात वाढलं गेलं. त्याच्यामध्ये ह्या दोन महत्वाचे कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर्स होते. कोरोनामुळे काय झालंय? कोरोनामुळे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे दोन्ही गोष्टींवरती आघात झालेले आहेत. एक तर उत्पादन साखळ्या तुटल्या गेल्या, सगळीकडे लॉकडाऊन, आणि दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या उत्पादन साखळीमध्ये चीन हा केंद्रस्थानी होता. अनेक गोष्टी घ्या तुम्ही, इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, तयार कपडे, वाहनांना लागणारे स्पेअर पार्ट्स, रसायन, औषधं, असे 10-12 सगळ्यात प्रमुख जी उत्पादनं आहेत त्यांच्यातलं खूप मोठं ज्याला व्हॅल्यू ऍडेड उत्पादन म्हणतात, मे नॉट बी एंड प्रॉडक्ट, लक्षात घ्या, मे नॉट बी एंड प्रॉडक्ट, हे चायनामध्ये चायना हा केंद्रस्थानी होता या साखळीच्या. आणि चायनाच्या संपूर्ण कोरोना पॅन्डेमिकच्या आघातामुळे किंवा नंतर सगळ्याच देशांमध्ये ते पसरल्यामुळे ही उत्पादन साखळ्या तुटल्या. हा मुद्दा महत्वाचा आहे, कारण पूर्वीच्या मॉडेल प्रमाणे एकाच शेड खाली जर उत्पादन होत असतं आणि अशा समजा 25 किंवा 50 शेड खाली वाहन बनतायत, कार्स, टेम्पोज, बसेस एक्सेट्रा, तर काय झालं असतं, जास्तीत जास्त 50 मधले 20-30 प्लांट कदाचित बंद पडले असते काही कारणामुळे, परंतु 20 चालूच राहिले असते. पण साखळी उत्पादनामुळे काय होतं की साखळीतली एक कडी जरी तुटली तरी सगळी साखळी थांबते. दुसरा जो हा आहे कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेजचा जे तत्व आहे त्याला देखील छेद दिला गेला, कारण हे लक्षात आलं की ज्या ज्या वेळे नॅशनल इंटरेस्ट, राष्ट्रीय हित समोर येतं आणि ते ह्याला छेद देतं कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेजला ह्याला, त्यावेळी नेशन स्टेट स्टेप्स इन आणि त्याची जी आयात निर्यात आहे ती थांबवतं. म्हणजे विशेषतः मास्क, व्हेंटिलेटर, औषधं अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी गेल्या 4-6 महिन्यात पुढे आलेल्या आहेत की जिथे नेशन स्टेटनी त्या उत्पादकांवरती फतवा काढून हे सांगितलं की अमुक अमुक गोष्टींची निर्यात करायची नाही. त्याच्यामुळे या दोन्ही तत्वांना आव्हान कोरोनाच्या युगामध्ये मिळालेलं आहे. वस्तुमालाचा आयात निर्यातीचं जे काही आपण आता बघतोय आणि काय इश्यूज पुढे येत आहेत, तर त्याला रिस्पॉन्स कसा मिळेल कोरोना पश्चात जगामध्ये? तर एक तर ह्या ज्या उत्पादन साखळ्या आहेत त्या कदाचित छोट्या होतील.
म्हणजे उत्पादन साखळ्या का तयार झाल्या, मी परत पहिल्या माझ्या प्रस्तावनेत पण म्हणालो की जागतिकीकरण आणि जागतिकीकरणाचे विविध जे काही पैलू आहेत त्या पैलूंची कारणात आपण जोपर्यंत गेलो नाही आणि ती कारण कोरोना पश्चात युगामध्ये देखील शाबूत राहणार आहेत का, व्हॅलिड राहणार आहेत का, ह्याची उत्तर आपण शोधली नाहीत तर आपल्याला आपल्याला आपल्या प्रश्नाची जे टायटल आहे त्याची उत्तरं मिळणार नाहीत. तर साखळ्या, उत्पादन साखळ्यांची पद्धती का तयार झाली ह्याची जर कारण शोधून काढली तर ती अजूनही व्हॅलिड आहेत. कारण ग्लोबल कॅपिटल दरवेळी अशा ठिकाणी आपली उत्पादक यंत्रणा किंवा उत्पादक केंद्र घेऊन जातं ज्या ठिकाणी चीप लेबर आहे, ज्या ठिकाणी कामगार कायदे शिथिल आहेत, ज्या ठिकाणी पर्यावरणाचे कायदे शिथिल आहेत, म्हणजे त्यांचा उत्पादन खर्च पर युनिट उत्पादन खर्च कमीत कमी करण्याच्या ध्येयाने उत्पादन केंद्र सतत शिफ्ट होत राहिली गेल्या 40 वर्षात. उदाहरणार्थ गारमेंट्स 1970-80 मध्ये अमेरिकेत होत होते, मोठ्या प्रमाणात ते चीनमध्ये सरकले. आता चीनमध्ये पण त्यांना असं जाणवतंय की आपला उत्पादन खर्च वाढतोय, तर सेम प्रोडक्शन बेस इज बिंग शिफ्टेड टू बांगलादेश, व्हिएतनाम. हे एक उदाहरण दिलं, पण ह्याची इन्साइट्स आपल्याला अजूनही दिसेल. दुसरा जो मुद्दा आहे त्याच्यामुळे उत्पादन साखळ्या छोट्या होतील, त्याचं अजून डायव्हर्सिफिकेशन होईल. चीन केंद्रीय उत्पादन साखळीमुळे खूप मोठी रिस्क संपूर्ण मॉडेलमध्ये होती जी ओव्हरलुक केली गेली. ती आता अनेक मोठ्या प्रमाणावरती डायव्हर्सिफाय होईल, छोट्या छोट्या रिजनल बेसिसच्या उत्पादन साखळ्या बनतील, असा एक सिनॅरिओ आहे. दुसरा जो सिनॅरिओ आहे तो आहे ज्याला रिशोरिंग असा शब्द वापरला जातोय गेल्या 6 महिन्यामध्ये. ऑफशोरिंग, रिशोरिंग. उत्पादन केंद्र किंवा उत्पादनाचे बेसिस जे ऑफशोर वरती गेलेले आहेत त्यांना परत आपापल्या देशांमध्ये आणण्यासाठी ट्रम्प सारखे लोक किंवा इतरही अनेक देश कदाचित राजकीय दबाव आणतील त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांवरती. त्याच्या जोडीला आयकरामध्ये सवलत, इतर काही सवलती, अशा पद्धतीची आकर्षण त्यांना दिली जातील. त्याच्यामुळे रिशोरिंग, ऑफशोरिंग वर्सेस रिशोरिंग हा एक फिनॉमिना मला असं वाटतं की मोठा येऊ शकतो. त्याच्यानंतर तिसरं एक होऊ शकतं ती असं की WTO आधीच मी म्हणालो त्याप्रमाणे विकलांग झालेली आहे आणि कोरोना पश्चात युगामध्ये कदाचित ज्याला रिजनल व्यापारी गट असे एक उदाहरण आपल्या समोर आहेच आहे. युरोपियन युनियनचं आहे, इकडे इंडोनेशिया आणि ह्या सगळ्यांचं असलेलं एशियन कंट्रीजचं 10 राष्ट्रांचा जो गट आहे त्यांचा आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे रिजनल गट तयार होऊ शकतात आणि एकछत्री WTO ची जी काही रेजिम आपण गेले 25 वर्ष बघत होतो ती कदाचित मोडकळीला येऊ शकते. हे काय असं आज उद्याकडे होणारं नाहीये. भविष्य वेध ज्याला म्हणता येईल 5-10 वर्षाचा ह्याच्यामध्ये ते होऊ शकतं. आता मी दुसऱ्या आपल्या कॅटेगरीकडे येतोय, ती आहे भांडवलाची आवक जावक. पहिला आपण वस्तुमाल बघितलं, आता भांडवलाच्या आवक जावकीवरती एक वी विल टेक अ स्टॉक की काय एक्झॅक्टली घडत होतं गेल्या 30 वर्षामध्ये, कोरोनाने काय केलंय आणि कोरोना पश्चात आर्थिक युगामध्ये भांडवलाच्या आवक जावकीच्या संदर्भामध्ये काय 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 होऊ शकतं. आता मी आधीच म्हणालो की जागतिकीकरणाचा ट्रिगर जो होता तो खूप महत्वाचा आहे आणि जागतिकीकरण चक्र परत फिरेल का ह्या प्रश्नाशी त्याचा संबंध आहे. आणि तो ट्रिगर होता की विशेषतः अमेरिका, युरोप आणि जपान ही जी काही त्रयी आहे त्याला हे चीन आता आलेला आहे गेल्या 15-20 वर्षामध्ये, परंतु ही 3 अर्थव्यवस्था ह्या जागतिक अर्थव्यवस्थेचे 3 खांब होते आणि ते त्याच्या ड्रायव्हिंग सीट वरती होते. ह्या तिन्ही अर्थव्यवस्थांमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर जवळजवळ 70-80 पर्यंत 70 पर्यंत तिथलं तयार झालेलं भांडवल हे त्यांच्याच अर्थव्यवस्थांमध्ये रिचवलं जात होतं. पण 70-80च्या नंतर तिथे तयार होणारं भांडवल एवढं अतिरिक्त प्रमाणात तयार होत होतं आणि त्यांचे डेमोग्राफिक स्टॅग्नेशन्स अशा अनेक गोष्टींमुळे ते भांडवल त्या अर्थव्यवस्थांमध्ये रिचवलं जात नव्हतं. ह्या अतिरिक्त भांडवलाला निरनिराळ्या गुंतवणुकीची अंगण शोधणं हा जागतिकीकरणाचा सगळ्यात महत्वाचा ट्रिगर होता. आणि हे आपण जाता जाता लक्षात ठेवूया, मला वेळ मिळाला तर मी परत येईन की
हे जे कारण आहे जागतिकीकरणामागचं, की जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये तयार होणाऱ्या अतिरिक्त भांडवल गुंतवणुकीसाठी अंगण नसणं. देर आर paucity of investment avenues in the global developed countries, so they will continue to look for alternate investment avenues. हे खूप व्हॅलिड आहे आणि त्याचा संबंध आपल्या उत्तराशी आहे. भांडवलाची जी आवक जावक होते त्याच्या दोन महत्वाच्या कॅटेगरीज असतात आपल्याला माहित असेल तर. एक आहे FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि दुसरं आहे FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट, की ज्याला पोर्टफोलिओ म्हणजे आपल्या स्टॉक मार्केट आणि इतर ठिकाणी जे काही गुंतवणूक केली जाते त्याला पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हटलं जातं किंवा FII म्हटलं जातं. मी काही मिनिटात FDI वरती हे करतो. FDI पण दोन प्रकारे येत असतात. एक आहे की एका प्रकारामध्ये परकीय भांडवलाची जी गुंतवणूक होते त्याच्यातून जमीन, बिल्डिंग्स आणि यंत्रसामुग्री, प्लांट अँड मशिनरी, दुसऱ्या शब्दात ह्या प्रकारच्या परकीय गुंतवणुकीमधून नवीन फ्रेश उत्पादन क्षमता तयार होतात. कारचा प्लांट असेल, एखादा एअरपोर्ट असेल, एखादा रस्ता असेल, वगैरे वगैरे काय असेल ते पायाभूत सुविधा, ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रक्चर आपण म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे तो आहे ज्याला M&A म्हणतात, मर्जर्स अँड ऍक्विजिशन्स. म्हणजे त्या देशात म्हणजे अमेरिकेतलं किंवा युरोपमधला परकीय गुंतवणूक आपल्याकडे आली काही बिलियन्स ऑफ डॉलर्सची, तर ती परकीय गुंतवणूक अस्तित्वात असलेल्या भारतीय कंपन्या विकत घेण्यासाठी वापरली जाते आणि त्याच्यातून नवीन उत्पादन क्षमता त्या देशामध्ये तयार होत नाही. अतिशय मूलभूत फरक आहे. आणि गेल्या 10-15 वर्षामधला अनुभव असा आहे की आपल्याकडे अनेक उदाहरणं त्याला देता येतील. वॉलमार्ट, फ्लिपकार्ट मध्ये गुंतवणूक करणं असेल किंवा आता देखील रिलायन्स मधली गुंतवणूक असेल. त्याच्यामुळे परकीय गुंतवणूक दरवेळी त्या देशामधल्या आर्थिक अर्थव्यवस्थेला खूप मोठ्या प्रमाणात चालना देईलच असं काही नसतं. कारण गेल्या 10-15 वर्षामध्ये ट्रेंड असा आहे की मोठ्या प्रमाणावर ज्याला M&A म्हणतात त्यावेळी त्याचं प्रमाण परकीय गुंतवणुकीमध्ये खूप वाढलेलं आहे. दुसरा जो मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे तो आहे की जगातल्या उत्पादन क्षमतांची जर एक ऍग्रिगेट मॅप केला तर अनेक उत्पादनांच्या क्षमता एवढ्या प्रमाणावरती वाढलेल्या आहेत की त्या आज देखील अंडर युटिलाइज्ड आहेत. म्हणजे पोलाद घ्या, जगातलं पोलाद निर्मिती करणाऱ्या सगळ्या उत्पादन क्षमतांची बेरीज केली, चीन, युरोप, US, भारत, अमुक तमुक, तर ती जर 100 टन मानली तर त्या सगळ्या उत्पादन क्षमतांच्या पैकी फक्त 50 टन उत्पादन होत आहे पोलादाचं. म्हणजे अतिरिक्त उत्पादन क्षमता ही वापरातच नाहीये. हा मुद्दा महत्वाचा अशासाठी आहे की करोना पश्चात युगामध्ये नवीन उत्पादन क्षमता नक्की कशा तयार होतील आणि त्यासाठी परकीय गुंतवणूक येईल का, ह्याची उत्तर आपल्या ज्या उद्योगांमध्ये ऑलरेडी वापरात न आलेली उत्पादन क्षमता आहे त्या उद्योगांमध्ये नवीन फ्रेश उत्पादन क्षमता कदाचित तयार होणार नाहीत. हा एक मला असं वाटतं की महत्वाचा भाग आपल्या लक्षात घेता येईल. तर करोनाने आता काय केलंय ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण बघितलं, भांडवलाची आवक जावक जी काय होती ती मोठ्या, आपण फक्त FDI बद्दल बोलत आहोत. त्याच्यामध्ये M&Aचा ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणावरती होता. कारण एकतर अतिरिक्त उत्पादन क्षमता ऑलरेडी आहेत आणि नवीन उत्पादन क्षमता तयार करण्याची गरज जागतिक अर्थव्यवस्थेच्या ऍग्रिगेट पातळीवरती बघितलं तर दिसत नाहीये. करोनाने काय केलंय, करोनामुळे जागतिक GDP जवळजवळ 5 ते 8% घटण्याची क्षमता एक संभाव्यता व्यक्त केली जाते. ही GDP श्रिंक होणं ह्याचाच अर्थ वस्तुमाल आणि सेवांच्या मागणीला मागणी तयार होणार नाहीये पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये. उंटाड ही जी काय संस्था आहे त्यांनी असं भाकीत केलेलं आहे की जवळजवळ या वर्षी 40%
घट होईल एफडीआय मध्ये. संपूर्ण जगाच्या पातळीवरती जर आपण एफडीआय भांडवलाची आवक जावक, देशांच्या सीमा पार करून जाणारं परकीय भांडवल हा आपला विषय आहे, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 40% घट होईल. त्याच्यानंतरच्या 1-2 वर्षामध्ये देखील घट चालूच राहील, कमी वेगाने 10% होईल, 5% होईल. आणि आधीच्या करोना पूर्व काळातील एफडीआय पूर्ववत होण्यासाठी कदाचित 2 ते 3 वर्षाचा काळ जाणार आहे. आकडेवारी मी परत आकडेवारीकडे येतो, म्हणजे त्याचं आपल्याला एक तुलनात्मक हे येईल लक्षात घ्या. 2019 मध्ये संपूर्ण जगामध्ये जे एफडीआय झाले वेगवेगळे, अमेरिकेतून डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये, युरोपातून अमेरिकेत वगैरे वगैरे, त्याचा आकडा होता $1.5 ट्रिलियन. म्हणजे रुपयाच्या भाषेत बोलायचं झालं तर 100 ते 120 लाख कोटी रुपये. ओके, कधी? जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 या 12 महिन्यामध्ये आपल्या भारतीय बँकांच्या, खाजगी आणि सार्वजनिक सर्व बँकांच्या क्युम्युलेटिव्ह आउटस्टँडिंग लोन पोर्टफोलिओ जो आहे तो आहे 100 लाख कोटी रुपये. लक्षात घ्या, एफडीआय एका वर्षामध्ये जेवढं भांडवल एका सीमेतून दुसऱ्या सीमेमध्ये गुंतवणूक करतं त्याच्यापेक्षा खूप कमी भारतीय बँकांनी लोन दिलेलं आहे. ही तुलना अशासाठी आहे की जोपर्यंत आपण आपल्या आरबीआय किंवा केंद्र सरकारच्या ह्याच्यातून त्याच्यावरचे कंट्रोल आपण ठेवणार नाही, त्याचं महत्व मी अधोरेखित करतोय की सगळंच जर ओपन केलं तर आपल्या भारतीय बँका एका फटक्यामध्ये त्याची ओनरशिप बदलू शकते. कारण जागतिक भांडवलाच्याकडे असलेला जो व्हॉल्यूम आहे भांडवलाचा तो एवढा मोठा आहे. हे आकडे म्हणून मी मुद्दामून ठेवले की एका वर्षाचा एफडीआय आणि भारतातला क्युम्युलेटिव्ह आउटस्टँडिंग लोन, एका वर्षाचं नाही, इतक्या अनेक वर्षांचं क्युम्युलेटिव्ह आउटस्टँडिंग लोन. ह्या करोनामुळे तयार होणारे जे काही परिणाम आहेत एफडीआय कमी होण्याचे, त्याचा भारतासारख्या विकसनशील देशांवरती काय परिणाम होऊ शकतो, तर मला असं वाटतं की मेन म्हणजे विकसनशील देशांमधलं जे एफडीआय आहे ते ज्याला एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीज म्हणतात, मगाशी मी ज्याचा उल्लेख केला, मिनरल्स, खनिज वगैरे वगैरे, आणि शेतीमालाच्या कमोडिटीज, ह्या कमोडिटी मार्केटचं कंबरड मोडलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हे येणार नाहीये. दुसरा जो एफडीआय, दुसरी जी उद्योग आहेत, दुसरी जी क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये एफडीआय येत असतात ते आहेत एक्सपोर्ट ओरिएंटेड, निर्यात प्रधान उद्योग. तर ती निर्यात करोना पश्चात ताबडतोबीच्या ह्याच्यात फार वाढेल असं नाहीये किंवा आक्रसेल, त्याच्यामुळे त्याच्यात एफडीआय येऊ शकत नाही. मोठ्या प्रमाणात एफडीआय विकसनशील देशांमध्ये पर्यटन उद्योगांमध्ये आलेले आहेत. गेल्या 10-15 वर्षामध्ये पर्यटन उद्योगाचं भवितव्य आपल्याला साधारण माहिती आहे, त्याच्यामध्ये एफडीआय येऊ शकत नाही. थोडक्यामध्ये विकसनशील देशांमधल्या येऊ शकणाऱ्या एफडीआय वरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला मला असं वाटतं की विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्था कोरोनाने खूप मोठ्या प्रमाणावरती हिट केलेल्या असल्यामुळे त्यांना भांडवलाची गरज लागणार आहे. ही रस्सी खेच आहे दोन अपोजिंग कन्सिडरेशन्स मधली. म्हणजे एका बाजूला का एफडीआय का येणार नाही त्याची मी कारण देतोय, दुसऱ्या बाजूला विकसनशील देशांना भांडवलाची गरज लागणार आहे. पुढच्या 5-10 वर्षात त्यांना अर्थव्यवस्था सावरायच्या असतील तर अनेक कंपन्या विकसनशील देशांच्या ह्या दिवाळखोरीत निघू शकतात, आणि ह्या दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांचं मर्जर्स अँड ऍक्विजिशन्स वरती गिधाडासारखी नजर ही बहुराष्ट्रीय कंपन्यांची असणार आहे. त्याच्यामुळे हे अपोजिंग फॅक्टर्स मला असं वाटतं आपण लक्षात घेऊया. मी 2 मिनिटं एफआयआय वरती देतो की एफडीआय आपण बघितलं म्हणजे भांडवल 2 प्रकारे सीमा पार करतं, एक आहे एफडीआयच्या मार्फत किंवा दुसरा आहे एफआयआयच्या मार्फत. एफआयआय हा गुंतवणुकीचा प्रकार एवढा मर्क्युरियल आहे, एवढा पाऱ्यासारखा आहे की तो तुमच्या कॉम्प्युटरच्या कीबोर्डच्या एका बटन प्रेस केल्यामुळे मिलियन्स ऑफ डॉलर्स एका देशातून दुसरीकडे ट्रान्सफर होऊ शकतात, असा तो मर्क्युरियल आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये डेव्हलपिंग देशांमधलं खूप मोठं भांडवल पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट ही काढून घेण्यात आली, कारण ती हे नेहमीच आहे ज्या ठिकाणी
अर्थव्यवस्थेचं अरिष्ट वाटतं त्यावेळी FII विकसनशील देशांमधलं खूप मोठं भांडवल काढून घेतात आणि ते ज्यांना सेफ झोन्स असं म्हणता येतील की अमेरिकेचे ट्रेजरी बॉन्ड्स असतील वगैरे वगैरे अशा ठिकाणी हे केलं जातं. गेल्या 2-1 वर्षामध्ये मार्केट बऱ्यापैकी सावरली आहेत. FII परत येत आहेत, परंतु हा सगळा ज्याला डायसी असा गेम आहे आणि त्याच्याबद्दलच्या स्पष्टता येण्यासाठी बराच एखादं वर्ष तरी जाईल, 1-2 वर्ष तरी जातील असं मला स्वतःला वाटतं. मी आता तिसऱ्या ह्याच्याकडे येतोय, ते आहे श्रमिक, मानवी श्रम किंवा मानवी श्रमिक, जो देखील एक्सपोर्टेबल आणि इम्पोर्टेबल आयटम आहे. म्हणजे मानवी श्रम कॅन बी एक्सपोर्टेड, मानवी श्रम कॅन बी इम्पोर्टेड, जे आपण देशांतर्गत पण बघतोय, स्थलांतरित वगैरे. पण आपण आता इंटरनॅशनल बॉर्डर्सच्या संदर्भामध्ये बोलतोय. खरं तर असं आहे की जागतिकीकरण ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाहीनी ज्या शक्तीने वस्तुमाल आणि भांडवलाला विकसनशील देशांच्या सीमांमध्ये घुसवलं, त्या प्रमाणात मानवी श्रमिकांना किंवा मानवी श्रमाला त्यांच्या देशात येण्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती अडथळे उभे केले. खरं तर असं होतं की भांडवल आणि तंत्रज्ञान किंवा तत्सम उत्पादन पद्धती ह्या जर विकसित देशांची स्ट्रेंथ असेल तर मानवी श्रम पुरवणं ही अनेक विकसनशील देशांची ताकद होती. परंतु हा जो रेसिप्रोसिटी असायला पाहिजे होती ती नव्हती गेल्या 30 वर्षामध्ये. आणि अनेक कारणांमुळे वर्क परमिट असेल, व्हिसा असेल, अशा अनेक प्रणाली विकसित करत त्यांनी तो जो काय फ्लो आहे मानवी श्रमाचा त्याला मोठ्या प्रमाणावरती अडथळे उभे केले. आणि ज्या पद्धतीने भांडवलाला मुक्त संचार संपूर्ण सीमांमधून आत बाहेर करायला मिळाला तसा मानवी श्रमिकांना मिळाला नाही. हे वेल डॉक्युमेंटेड आहे. त्याच्यात पण फरक आहे की विकसित देशांना ज्याला प्रोफेशनल्स म्हणतात, तंत्रज्ञ म्हणतात, ज्याला आपण व्हाईट कॉलर वर्सेस ब्लू कॉलर म्हणतो, त्याच्यामुळे व्हाईट कॉलरचे जे काही जॉब्स आहेत, मग डॉक्टर्स असतील, तंत्रज्ञ असतील, अमेरिकेत मोठ्या प्रमाणात गेल्या 30 वर्षामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर्स आणि तंत्रज्ञ आपले भारतातून आपण पाठवलेले आहेत. त्याच्यामुळे मुद्दा नमूद करायचा मुद्दा हा आहे की जागतिक भांडवलशाहीनी, कॉर्पोरेट जागतिक भांडवलशाहीनी अतिशय सिलेक्टिव्हली आपले दरवाजे मानवी श्रमासाठी उघडलेले आहेत. कोरोनाचा ह्याच्यावरती काय परिणाम होईल मी 2च मिनिटं घेतो, तुम्हाला देखील ते पटेल की कोरोना जो माणसांच्या एकत्र येण्यामुळे, जवळ येण्यामुळे संसर्गाने वाढणार आहे, तिथे परकीय माणसाकडे संशयाने बघण्याची प्रवृत्ती ही फक्त 2 देशांमध्ये नाही तर आपण बघत आहोत की मुंबईतले स्थलांतरित परत गावी गेले, आपले चाकरमानी कोकणात गेले, कितीतरी. म्हणजे कुठलाही बाहेरून येणारा माणूस हा दूर ठेवणं ही मानसिकता पॅन्डेमिक मध्ये अगदी टोकाला जाणार आहे. त्याच्यामुळे स्थलांतरित श्रमिकांना मला असं वाटतं की ह्याच्याही पुढे मोठ्या प्रमाणावरती फिल्टर्स उभे केले जातील. दुसरा जो त्याला आयाम आहे तो आहे अर्थव्यवस्थांच्या आक्रसण्याचा, ज्याचा संबंध रोजगाराच्या संधींशी आहे. काल परवाचीच बातमी आहे की ट्रम्पनी H-1B व्हिसा, ज्याच्याकडे भारतातल्या हजारो नाही लाखो तरुणांचे कळायला लागल्याच्या वयापासून डोळे लागलेले असतात की मी कधी माझ्या स्वर्गभूमीमध्ये जातो, H-1 व्हिसा आणि तत्सम प्रकारच्या व्हिसांमधून, तो व्हिसाचा दरवाजा काल बंद केला. आणि ही रिॲक्शन सगळीकडे येऊ शकते, लक्षात घ्या. अर्थव्यवस्था आक्रसणार, त्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आक्रसणार. आणि सन ऑफ द सॉइल ही जी काय थिअरी आहे, सन ऑफ द सॉइल वर्सेस बाहेरचा, ह्याच्यातून अगदी टोकाच्या प्रतिक्रिया येऊ शकतील. फक्त अमेरिकेत नाही, अनेक देशांमध्ये येऊ शकतील. त्याच्यामुळे श्रमिकांच्या साठीचा जी आवक जावक सीमा ओलांडण्याचा जो फिनॉमिना आपण चर्चा करत होतो त्याच्यावरती हे. मी एक शेवटची 5 मिनिटं समारोप करत आहे. जागतिकीकरण, लेट मी रिपीट, सॉरी फॉर रिपिटेशन, जागतिकीकरण हा
जागतिक कॉर्पोरेट वित्त भांडवलाचा प्रकल्प होता, आहे आणि राहील. त्याची व्हेइकल्स आहेत ती बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. संपूर्ण जगामध्ये संपूर्ण जागतिक भांडवल आता मगाशी एफडीआय वगैरे आपण जे काय बोललो, ह्या 5,000 बहुराष्ट्रीय कंपन्या सगळं कंट्रोल करतात. बाकी हजारो छोट्या मोठ्या असतील त्याच्याकडे मी जात नाहीये. फक्त 5,000 बहुराष्ट्रीय कंपन्या संपूर्ण जागतिक व्यापार, उत्पादन प्रणाली, वित्त भांडवल, वॉल स्ट्रीट वगैरे वगैरे सगळं काही त्यांच्यावरती ते प्रभाव पाडून आहेत. मगाशी म्हणालो त्याप्रमाणे की जागतिक भांडवल हे अतिशय लवचिक, कुठल्याही प्रकारे आयडिओलॉजिकल पोझिशन्स न घेणारं, त्यांच्या ज्या काही पॉलिसीज आहेत आपण बघतोय, म्हणजे त्यांना चीन सारखा कम्युनिस्ट देश पण चालतो बहुराष्ट्रीय कंपन्यांना आणि जागतिक भांडवलाला, आणि दुसऱ्या बाजूला सौदी अरेबिया किंवा तत्सम ऑटोक्रॅट्स देखील चालतात. त्याच्यामुळे लवचिकता ही जागतिक भांडवलशाही, जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाहीची खूप मोठी ताकद मी मानतो. म्हणजे आपण त्याच्यावर डिबेट नक्कीच करू शकतो. जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाहीची स्टेइंग कपॅसिटी खूप आहे. स्टेइंग कपॅसिटी, दे कॅन स्टे पुट फॉर इयर्स. ते नुकसान सहन करू शकतात कारण त्यांचे डीप पॉकेट्स आहेत. त्यांचा गेम आहे, त्यांना माहिती आहे हा अनेक वर्षांचा आहे. त्याच्यामुळे 2-3 वर्षांच्या डीपमुळे त्यांचे म्हणजे मी मुद्दामून स्टेइंग कपॅसिटीचा उल्लेख करतोय कारण आपल्याकडे कोट्यावधी MSMEs आहेत, लघु उद्योग आहेत, छोटे मायक्रो एंटरप्राइजेस आहेत की ज्यांची स्टेइंग कपॅसिटी 2 महिने पण नसते. त्यांना जर काहीतरी झालं, त्यांचा उद्योग काही कारणाने बंद पडला तर ते देशोधडीला लागू शकतात. दे डोंट हॅव स्टेइंग कपॅसिटी. हा महत्वाचा फरक आहे मोठे कॉर्पोरेट्स आणि MSME मधला. तिसऱ्या बाजूला जागतिकीकरणाचा प्रकल्प राबवण्याचे जे काही संस्था आहेत, IMF, वर्ल्ड बँक, अमुक तमुक, हा अजूनही इंटॅक्ट आहेत. त्या कमकुवत नक्कीच झालेल्या आहेत, परंतु ह्या त्याच्या स्ट्रेंथ आहेत. माझा मुद्दा काय लक्षात घ्या की कोरोना पश्चात जगामध्ये जागतिकीकरणाच्या प्रकल्पाचं भवितव्य काय असेल ह्या प्रश्नाचं उत्तर देताना जागतिकीकरणासाठी ज्या काही ट्रिगर झालेल्या गोष्टी आहेत त्या इंटॅक्ट आहेत आपण बघितल्या, आणि दुसऱ्या बाजूला जागतिकीकरणाचा बुलडोझर ज्या शक्तीने राबवला त्या शक्ती देखील मोठ्या प्रमाणावरती इंटॅक्ट असू शकतात. मी मगाशी जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाहीच्या लवचिकतेचा उल्लेख केला. त्याच पद्धतीने त्यांचा जो इनोव्हेटिव्हनेस आहे, नवीन नवीन कल्पक फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स तयार करणं, नवीन नवीन संस्था तयार करणं, नवीन नवीन कायदे तयार करणं, कायदे म्हणजे फॉर्मॅट्स, हे सतत त्यांचं जे इनोव्हेशन आहे ही त्यांची मला असं वाटतं ताकद आहे. चौथा त्यांची जी ताकद आहे की त्यांच्याकडे असलेलं भांडवल, ते भांडवलाचा महापूर आणू शकतात. आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे विकसनशील आणि गरीब देशांना, जे मेजॉरिटी आहेत पृथ्वीवरती, ह्याची गरज खूप मोठ्या प्रमाणावरती लागणार आहे. त्याची जी डाऊन साइड आहे ह्या सगळ्या मांडणीची, ती आहे अमेरिका आणि चायनामध्ये चालू असलेलं खिचाताणी, जी कदाचित खूप गंभीर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती खूप गंभीर स्वरूप धारण करू शकते. डोनाल्ड ट्रम्प नोव्हेंबरच्या निवडणुकांमध्ये परत सत्तेवर येणं हा मला असं वाटतं की जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय निर्णायक अशी ती घटना असेल. आणि एका बाजूला अमेरिका, युरोप, जपान, ह्या सगळ्याची एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला चीन, रशिया, इराण, नॉर्थ कोरिया असा ऍक्सिस, आणि ह्याच्यातून शीतयुद्धाकडे जाणं किंवा काही चकमकींपर्यंत, अतिशय गंभीर लष्करी चकमकींपर्यंत देखील वेळ जाणं, हा मला असं वाटतं की खूप शक्यता त्याच्या होऊ शकतात. आणि त्यांनी जागतिकीकरणाचा जो एक कॉन्सेन्सस गेले 25 वर्ष जागतिक भांडवलाने आणलेला होता, म्हणजे चीन मधले इन्व्हेस्टमेंट बँकर्स, अमेरिकेतले इन्व्हेस्टमेंट बँकर, युरोपातले इन्व्हेस्टमेंट बँकर्स यांना एकत्र आपल्या प्लॅटफॉर्मवरती आणणं आणि एकाच भाषेमध्ये, एकाच परिभाषेमध्ये, एकाच ध्येयाने त्यांनी काम करणं, हे साधं काम नव्हतं. आणि मला असं वाटतं की जागतिक कॉर्पोरेट वित्त भांडवलशाही हे 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 किती जागतिक आहे, म्हणजे ते स्वतः त्यांचं जे नॅशनल कॅरेक्टर आहे, त्यांची जी राष्ट्रीय ओळख आहे, हा ते किती प्रमाणामध्ये डिझॉल्व्ह करू शकतात आणि ट्रूली ज्याला ग्लोबल असं म्हणता येईल, असं किती
किती मॅच्युरिटी दाखवू शकतात. बहुराष्ट्रीय कंपन्या मी म्हटलं त्यांचं व्हेइकल आहे. ह्याच्यावरती मला असं वाटतं की जागतिकीकरणाचा किंवा मगाशी म्हटलं त्या ज्याचं मी सुतोवाच केलं, ज्याची आशंका व्यक्त केली की तिसरे महायुद्ध होईल का खरंच पुढच्या 10 वर्षामध्ये? एवढी जर ताणाताणी खणाखणी झाली अर्थव्यवस्थेच्यासाठी, तर त्याचा जो काउंटर फोर्स आहे, मला असं वाटतं की तो ग्लोबल कॅपिटल, ज्याला कुठल्याही प्रकारची राष्ट्रीय ओळख नसेल आणि ते ट्रुली ग्लोबल असेल, ह्या सगळ्या वदंता, ह्या सगळ्या शक्यता कृपया त्याचं म्हणजे त्याचं मिसरीड करू नका. हे मी सगळं मेनस्ट्रीम मधलं वाचून तुमच्यापर्यंत देतोय. माझी स्वतःची मतं देखील अजून विचार करून त्या पद्धतीने ठरलेली नाहीत. त्याच्यामुळे हे सगळे, ज्याला ड्राफ्ट फॉर डिस्कशन्स असं म्हटलं जातं, की चर्चेसाठी मसुदा, अशा पद्धतीने गेल्या माझ्या 40-45 मिनिटाच्या याच्याकडे तुम्ही बघा आणि आपण हे पुढे घेऊन जाऊ. आभार. आणि दुसऱ्या आपल्या मॉड्यूलकडे क्वेश्चन अँड आन्सर्सच्या आपण जाऊ. धन्यवाद सर. अतिशय संक्षेपामध्ये पण विस्तृतपणे या मांडणी तुम्ही समोर ठेवलीत. कारण प्रत्येक विषय यासाठी इतका कमी वेळ खरं म्हणजे तुम्हाला मिळत होता. परंतु मला असं वाटतं की आपल्या प्रश्नोत्तराच्या सेशन मध्ये त्यामध्ये अधिक सखोल जाता येईल अनेक मुद्द्यांकडे, आणि अनेकांचे प्रश्न आहेत. खूप जणांनी आधीच मला विचारलंय आणि म्हणून मी आता लिहिलं होतं की क्वेश्चन आन्सर सेशन्स मध्ये इथे प्रश्न टाईप करण्याची गरज नाही आपल्याला. आपण असं करूया की तुम्ही हँड रेज स्विच जो आहे तो त्याचा उपयोग केलात तर इमिजिएटली मी थोड्या वेळामध्ये तुमच्यापर्यंत येईन आणि त्यानंतर या ठिकाणी आपण प्रश्न विचारू शकता. सो पहिला हात वरती झालाय आणि त्यांच्याकडे मी येतोय. संतोष गांगुर्डे आहेत. संतोष, मी तुमच्याकडे येतो. तुमचा कॅमेरा फक्त ऑन करा, कारण आपण लाईव्ह असतो आणि त्यामुळे तुमचा चेहरा दिसणं आणि एक व्हिज्युअल त्याला हे येणं ह्याची गरज आहे. मी अनम्यूट करतो तुम्हाला. संतोष गांगुर्डे, मी अनम्यूट केलंय तुम्हाला. तुम्ही प्रश्न विचारू शकता सरांना. आवाज ऐकू येतोय? येतोय. प्लीज बोला. संजीवजी, तुमचं खूप खूप आभार एवढ्या चांगल्या प्रेझेंटेशन बद्दल. माझे 2 खरं मुख्य प्रश्न आहेत. पहिला आहे, सर, व्हॉट इज युअर टेक ऑन द कॉन्सेप्ट ऑफ आत्मनिर्भर भारत ॲज एनविसेज्ड बाय अवर प्राईम मिनिस्टर? आणि त्याला लागूनच दुसरा प्रश्न आहे, इज इट रिअली पॉसिबल टू गेट रीड ऑफ द इकॉनॉमिक अँड फायनान्शियल डॉमिनन्स ऑफ MNCs in the developing and underdeveloped countries? Okay, as a self-made rule, आणि हे मी जे या व्हर्च्युअल मीटिंगचे जे कोणी करते आहेत त्यांच्याशी बोललेलो नाहीये, बट ऍज अ रूल मी भारताबद्दल कुठलाही प्रश्न घेणार नाही ऍज अ रूल. ओके, आपण नंतर सेशन ठेवूया, कारण त्यांनी प्रचंड आपल्या सगळ्या चर्चा आहेत त्या डिरेल होतील. त्याच्यामुळे मला इतर प्रश्नकर्त्यांना देखील अशी विनंती आहे की आजची जी थीम आहे त्या थीमशी संबंधित जर तुम्ही प्रश्न विचाराल तर मला आवडेल, नाहीतर खूप डायग्रेशन व्हायची शक्यता आणि भीती मला वाटते. ओके, पण तुमचा दुसरा प्रश्न मला असं वाटतं की खूप महत्वाचा आहे MNCच्या बाबतीत मधला. 2 गोष्टी मला असं वाटतात. एक म्हणजे गेल्या 30 वर्षामध्ये, म्हणजे ज्यावेळी आपण बहुराष्ट्रीय कंपन्या हा ज्यावेळी शब्द वापरतो 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी, त्यावेळी बहुराष्ट्रीय कंपन्या या अमेरिका, युरोप मुख्यत्वे करून आणि जपान त्यांचा अर्धा पार्टनर नेहमीच राहिलेला आहे दुसऱ्या महायुद्धानंतर. तुम्हाला आठवत असेल तर WTO ची डंकेल प्रस्ताव, WTOच्या आधीचा जो होता, दरवेळी तो अमेरिका, अंकल सॅम आणि ती मोठी टोपी वगैरे असे सगळे सिम्बॉल्स आम्ही वापरायचो त्यावेळी. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या संपूर्ण बास्केटमध्ये गेल्या 30 वर्षामध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे. हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये चायनीज कंपन्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, भारतीय कंपन्या आहेत, ब्राझीलच्या कंपन्या आहेत. त्याच्यामुळे आधीच्या काळामध्ये MNC किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांना जे एक हे लेबल चिकटलेलं होतं
की अमेरिका, युरोप वगैरे वगैरे असं ते आय विल से की मी असं नाही म्हणत की प्रत्येक देशामध्ये एक MNC तयार झालेली आहे, परंतु ज्याला G20 ग्रुप म्हणतात, G20 ग्लोबल त्याच्यातल्या खूप खूप देशांमधल्या कंपन्या त्या MNCs मध्ये म्हणजे MNCच्या ऍसेट किंवा सेल्स अशी जर यादी काढली डिसेंडिंग ऑर्डर मध्ये, तर अमेरिकेतल्या जवळजवळ 31 का 32 कंपन्या पहिल्या 100 क्रमांकांमध्ये येतात आणि त्याच्या मागोमाग 28 का 27 कंपन्या ह्या चीनी कंपन्या आहेत पहिल्या 100 मध्ये, बहुराष्ट्रीय कंपन्या. त्याच्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या ज्यावेळी आपण म्हणतो त्याच्यामध्ये विकसनशील देश, विशेषतः चीन. इनफॅक्ट इफ यू आस्क मी की सर एकच सांगा की गेल्या 30 वर्षामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये काय फरक पडला, एका वाक्यात उत्तर द्या, असं जर तुम्ही मला विचारलं तर मी एका वाक्यात नाही एका शब्दात उत्तर देईन, ते म्हणेन मी चीन. चीन हॅज चेंज द एंटायर. जर बुद्धिबळाचा पट असं जर आपल्या डोळ्यासमोर धरलं तर तो पट पूर्णपणे विस्कटून टाकणं, ते चांगलं का वाईट हे आपण बाजूला ठेवूया. लेट अस नॉट पास एनी व्हॅल्यू जजमेंट ऑन दॅट, की आपल्यासारख्या गरीब राष्ट्रासाठी आपण ज्या गरीब जनतेच्या तर्फे किंवा त्यांना केंद्रस्थानी ठेवून अर्थव्यवस्थेचा जो काही विचार करतो त्याला जनकेंद्रीय अर्थव्यवस्था वगैरे, ते सगळं थोडं बाजूला ठेवूया. ऑन अ व्हेरी फेस व्हॅल्यू, ओके, चीन इज द ओनली मेजर थिंग विच हॅज चेंज्ड ऑल द पर्स्पेक्टिव्ह. आणि MNCची जी ताकद आहे, मी मगाशी म्हणालो त्यांची, की एक तर दे आर नॉट सिंगल स्टँड अलोन कंपनी, ओके, इट्स अ कग्लोमरेट. आणि कग्लोमरेट देखील असं नाहीये की ते पेट्रोकेमिकल मध्ये असतात आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असतात, असं नाहीये. त्यांच्या विश्वविद्यालयातल्या संशोधनामध्ये बोट असतात, त्यांचे थिंक टँक्स असतात, त्यांचा मीडिया हाताशी असतो. यु नो, यू लुक ॲट MNC ॲज समवन हू इज नॉट ओनली प्रोडक्शन युनिट, देन यू विल अंडरस्टँड व्हॉट आय मीन. ओके, त्याच्यामुळे MNCची ताकद फक्त त्यांच्या बॅलन्स शीट आणि त्यांच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये नाही, त्यांच्या शेअर प्राइस मध्ये नाही, ते सगळा समाज, सगळी पॉलिसी मेकिंग, यू नेम इट, मीडिया, आणि ते त्यांच्या एम्ब्रेस मध्ये असतं. त्याच्यामुळे MNCची ताकद जी आहे, MNCची ताकद आहे ही मला असं वाटतं की मानवी सिव्हिलायझेशन मध्ये ज्या ज्या काही वेगवेगळ्या संस्था मानवी सिव्हिलायझेशननी विकसित केल्या किंवा विकसित होऊ दिल्या, त्याच्यातली सगळ्यात खतरनाक संस्था कुठली असेल तर ती MNC आहे. हॅव आय आन्सर्ड युअर क्वेश्चन? ओके सर, आपण पुढे जाऊया, कारण खूपच प्रश्न आता समोर दिसत आहेत. मी म्हणजे आता सुनील जोशींचा प्रश्न आहे, मिलिंद मुरुगकर आहेत, कपिल आष्टेकर आहेत, मोईन शेख आहेत. आता मी कपिल आष्टेकरांकडे जातो आणि मी अनम्यूट करतो तुम्हाला. हॅलो येस कपिलजी, विचारा. हॅलो सर. बोला. हा, आवाज येतोय तुमचा, बोला. सर, माझा प्रश्न असा आहे की स्पेक्युलेटिव्ह फायनान्स आणि एकंदरीत द फायनान्स विच कॅन बी युटिलाइज्ड ॲट नॅशनल GDP. Can you come again, please? Speculative finance and its utilization at the national level. हे जे एक कन्सेप्ट आहे, सो या पर्टिक्युलर कन्सेप्टला कितपत ग्लोबलायझेशन आता काउंटर करेल, रादर ग्लोबलायझेशन इफेक्ट होईल? मला नीट कळला नाहीये प्रश्न, पण मी तरी देखील प्रयत्न करतो की ज्याला आपण स्पेक्युलेटिव्ह फायनान्स असं म्हणतो, तो स्पेक्युलेटिव्ह फायनान्स हा ज्याला अनुत्पादक हेतू असं म्हणता येईल. स्पेक्युलेशन पर से इज नॉट बॅड. म्हणजे मला जे काय अर्थशास्त्र, स्पेक्युलेटर्स ऑल्सो प्ले अ रोल, कारण ते पुढे येणारे धोके अलार्म करत असतात की समजा एखाद्या कंपनीचं काहीतरी आहे, सो दे विल हॅमर द शेअर प्राइस आणि इन्फॉर्म द मार्केट की समथिंग इज रॉंग, ओके, ऑर अदर वे राऊंड ऑल्सो. त्यामुळे स्पेक्युलेशनची व्याख्या जर घेऊन, शेअर घेऊन किंवा एखादा ऍसेट घेऊन तो काही काळ ठेवून मग नफा कमावून विकणे अशी जर केली, ती वरकरणी क्लासिकल डाव्या ह्याच्यामध्ये ती अनुत्पादक आहे, मान्य आहे. परंतु तरी देखील मेनस्ट्रीमचं जर त्याचं विश्लेषण केलं गेलं तर ती एका पद्धतीने एका मर्यादेपर्यंत
ती एक विधायक रोल पण करत असते. मुद्दा येतो प्रपोर्शनचा. त्याच्यामुळे दोन जे महत्वाची जी गुंतवणुकीची अंगणं आहेत सट्टेबाज गुंतवणुकीची, एक आहे शेअर मार्केट आणि दुसरं आहे रिअल इस्टेट. तिथे त्याचा जो अतिरेक होतो की रिअल इस्टेटमध्ये आपल्याला माहिती आहे की जमिनीचे भाव एवढे कुठलाही गुंतवणूकदार जो आहे, रिअल इस्टेटचं उदाहरण घ्या, तो गुंतवणूकदार ती जमीन विकत घेतल्यानंतर ती काही एका विशिष्ट नफा कमावून त्याला तो विकायचा आहे ना. ती बांधलेली जी काही घरं आहेत, जे काही फ्लॅट्स आहेत, ते विकायचे आहेत. पण आज देशामध्ये मुंबई सकट आणि सगळ्या महानगरांमध्ये जवळजवळ लाखोनी फ्लॅट बांधून तयार आहेत, कारण ते घ्यायलाच लोक नाहीयेत. हे जे सुसायडल टेंडन्सीज स्पेक्युलेटिव्ह फायनान्सच्या, तीच गोष्ट शेअर मार्केटमध्ये देखील होते की पी मल्टिपल असा एक शेअर मार्केटमध्ये, म्हणजे शेअरची प्राइस ही वाजवी आहे की नाही हे मोजण्याचं जे मापन आहे ते आहे पी मल्टिपल, प्राइस अर्निंग रेशो. पण तो 20 पण बरा आहे, 40 पण बरा आहे, 400 पण बरा आहे, 800 पण बरा आहे. इट्स रिडिक्युलस. मला म्हणायचं हे की स्पेक्युलेटिव्ह फायनान्स किंवा स्पेक्युलेशन हा, मी त्याला असा जजमेंटल त्याला असं नाही म्हणत की हे अस्पृश्य आहे, की हे कुठल्याही प्रकारे जजमेंट पास न करता मी स्पेक्युलेटर्सना असं खड्यासारखं उचलून टाकू इच्छित नाही, कारण ते एका मर्यादेपर्यंत त्यांचा एक रोल सगळ्या मार्केट्समध्ये असतो. परंतु वाजवी काय आणि अवाजवी काय ह्याचं जर संतुलन बिघडलं तर मुद्दा ते स्पेक्युलेटर बँकरप्ट होण्याचा नाहीये. लक्षात घ्या, मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे जुगार आणि स्पेक्युलेटिव्ह फायनान्स याच्यामध्ये फरक असा आहे की एखादा जुगारी एखाद्या अड्ड्यावरती गेला आणि त्याच्याकडे असलेले पैसे, काय गळ्यातली चेन, अमुक तमुक, अगदी घरचं कागदपत्र गहाण ठेवलं आणि नागडा होऊन त्या क्लब मधून बाहेर पडला. फक्त तोच बँकरप्ट होतो, म्हणजे तोच उद्ध्वस्त होतो. स्पेक्युलेटिव्ह मॉडर्न कॅपिटलिझम मधला जो स्पेक्युलेटिव्ह फायनान्स आहे त्याचा प्रॉब्लेम हा आहे की तो फक्त ते खेळणारे जे एजंट आहेत ते फक्त बँकरप्ट होत नाहीत, ते अख्ख्या इकॉनॉमीला घेऊन कोसळतात. आणि म्हणून त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती रेग्युलेशन ठेवलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की ते जर ठेवलं नाही तर ते नॅशनल इकॉनॉमीला धोकादायक ठरू शकतात. कपिल, आय डोंट नो वेदर आय हॅव बीन फेअर टू युअर क्वेश्चन. सर मी पुढे जातो. मी मिलिंद मुरुगकरांकडे येतोय. मिलिंद मुरुगकर, मी तुम्हाला अनम्यूट करतोय. मिलिंद, मी अनम्यूट केलंय तुम्हाला. राईट. मगाशी तुमचं एक वाक्य असं होतं की कॉर्पोरेट भांडवलशाहीने चीन सारख्या कम्युनिस्ट देशालाही कवेत असं नाही म्हटलं तुम्ही, पण सामावून घेण्याची फ्लेक्झिबिलिटी दाखवली. आता त्याच्यामध्ये चीन कम्युनिस्ट आहे म्हणजे काय हा माझा प्रश्न आहे. आणि समजा असेल तर उलट असं म्हणता येईल ना आपल्याला की एका कम्युनिस्ट देशाने कॉर्पोरेट भांडवलशाहीला कवेत घेण्याची किंवा अकॉमोडेट करण्याची फ्लेक्झिबिलिटी दाखवली, म्हणजे ह्या कम्युनिझमनी ही फ्लेक्झिबिलिटी दाखवली असं काहीतरी, असंही म्हणता येईल तितक्याच इक्विव्हॅलंट पद्धतीने. हे एक. आणि दुसरं असं की कॉर्पोरेट भांडवलशाहीचा जो काही क्रायसिस सदृश, म्हणजे करोना इज वन थिंग, पण प्रचंड टोकाची विषमता आणि त्याच्यामुळे इक्विटीचा लोकांमुळे, आणि त्यामुळे हे काय आपलं युनिव्हर्सल बेसिक इन्कम सारख्या कन्सेप्ट भारतातल्या नाही, कारण भारतावर तुम्ही बोलणार नाही आहात, पण जागतिक पातळीवर देखील या चर्चा केल्या जात आहेत. सो त्याच्यामध्ये ही क्षमता असू शकेल का की कॉर्पोरेट भांडवलशाहीला गुणात्मक रित्या वेगळं वळण देण्याची? ओके, मला वाटतं मिलिंद तुझी कनेक्टिव्हिटी मध्ये तुझे शब्द खाल्ले गेले, पण एनिवे लेट अस नॉट वेस्ट टाइम. दोन गोष्टी आहेत.
मी चीन कम्युनिस्ट आहे का ह्या प्रश्नावरती जाणार नाही, कारण त्याच्यात खूप वेळ खाल्ला जाईल सगळ्यांचाच. आपण नंतर बोलू पाहिजे तर. पण तुझा जो दुसरा प्रश्न होता की असं बघायचं का तसं बघायचं, तर मला असं वाटतं की माझा मुद्दा असा होता की जागतिक भांडवलशाही किती लवचिक आहे त्याच्यासाठी उदाहरण म्हणून मी चीन, सौदी अरेबिया असं दिलं. ज्यावेळी आपण चीन केंद्रस्थानी ठेवून ज्यावेळी लेक्चर देऊ किंवा अजून आपल्यामध्ये इंटरॅक्शन करू, त्यावेळी चीनच्या भिंगातून जागतिक भांडवलशाहीकडे बघता येईल. आता आपण जागतिक भांडवलशाहीकडून चीनकडे बघतोय. फक्त चीनकडे नाहीये. इट्स नॉट अबाउट जागतिक भांडवलशाही वर्सेस चीन. इट इज अबाउट जागतिक भांडवलशाहीची लवचिकता. ते उद्या वेगवेगळ्या ठिकाणी, अगदी ब्राझीलमध्ये, इतर ठिकाणी अनेक फॅसिस्ट सरकार आलेले उद्या युरोपमध्ये अनेक ठिकाणी येऊ शकतात. जागतिक भांडवलशाहीच्या लवचिकतेसाठी त्याला सपोर्ट म्हणून मी चीनचं उदाहरण दिलं. तुझा युनिव्हर्सल बेसिक इन्कमचा मुद्दा मधले माहित नाही मला, मी तुझे प्रश्न थोडे हे झालेत का, कारण मला अजिबात ऐकू नाही आलं. पण युनिव्हर्सल बेसिक इन्कमचा मुद्दा मला महत्वाचा वाटतो अशासाठी की आजच्या घडीला सगळीकडे त्याची चर्चा आहे. गेले मला वाटतं 1-2 वर्ष होती आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ते अजून होईल. अमेरिकेमध्ये काही कोटी लोकांनी अनएम्प्लॉयमेंट टोल क्लेम करणं असेल, आपल्यासारख्या देशामध्ये कॅश बेनिफिट ट्रान्सफर, डायरेक्ट कॅश बेनिफिट ट्रान्सफरच्या योजना राबवण्याचं असेल वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं की जागतिक भांडवलशाही युनिव्हर्सल बेसिक इन्कमची संकल्पना परत जोर लावून राबवेल असं मला वाटतं. मी स्वतः युनिव्हर्सल बेसिक इन्कमचा विरोधक आहे, राजकीय विरोधक आहे. राजकीय विरोधक अशासाठी की एक ट्रान्झिटरी अरेंजमेंट म्हणून जर गरिबांच्या खात्यांमध्ये मिनिमम अमाऊंट क्रेडिट करण्याची जर योजना असेल, जी आता अतिशय टोकन, भारत सरकारचं टोकनिझम आहे, पण त्याच्यात आपण जाऊया नको, 500, 1000, 2000 वगैरे, तर ते एक ट्रान्झिटरी अरेंजमेंट म्हणून केलीच पाहिजे. म्हणजे सपोर्ट देण्याचा पण प्रश्न नाही, गरज आहे. परंतु त्याला युनिव्हर्सल बेसिक इन्कमच्या संकल्पनेपर्यंत घेऊन जाणं, मला असं वाटतं हे याच्यात डेंजर असं आहे की शासनाचं जे अंगीभूत कर्तव्य आहे की देशामध्ये भारतासारख्या देशात, मी इतर देशांचं बोलत नाहीये, पण जिथे जिथे तरुणांची संख्या खूप जास्त आहे असे अनेक देश आहेत, विशेषतः विकसनशील. तर अशा देशांमध्ये हाताला काम मिळेल, रोजगार निर्मिती होईल, स्वयंरोजगार तयार होतील, अशा पद्धतीने संपूर्ण आर्थिक धोरणं आखणं हे शासनाचं अंगीभूत कर्तव्य आहे. आणि ही जर आखली, रोजगार निर्मिती कशी होईल, स्वयंरोजगाराची जी फायनान्शियल सस्टेनेबिलिटी आहे, त्याच्यातनं त्यांना जी किमान मिळकत जी मिळाली पाहिजे, अशा पद्धतीने जर आर्थिक पॉलिसीज घेतल्या तर त्यांनी कॉर्पोरेट भांडवलशाहीला खार लागतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे कॉर्पोरेट भांडवलशाहीला हे आवडेल की अर्थसंकल्पामधून सार्वजनिक पैशातून गरिबांच्या अकाउंटला 10,000 रुपये क्रेडिट करणं, सगळ्यांच्या अकाउंटला, आणि आर्थिक धोरणावरती अजिबात न बोलणं. मला असं वाटतं की युनिव्हर्सल बेसिक इन्कम हा फक्त आर्थिक मुद्दा नाहीये. कल्पना कर की भारतासारख्या देशामध्ये लाखो तरुणांच्या हातात 10,000 रुपये जात आहेत किंवा कुटुंबाच्या हातामध्ये जात आहेत. तो पैसा नक्की कशावरती खर्च होईल, मिलिंद, याची आपल्याला गॅरंटी नाही. त्याच्यातनं दारूचं प्रमाण वाढेल का, त्याच्यातनं अजून काही गोष्टी सोशल ज्याला म्हणतात, नॉन इकॉनॉमिक, त्या होतील का, हे अनेक त्याच्यातले मुद्दे आहेत. त्याच्यामुळे युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे चांगलं वाटलं की तो मुद्दा तू आपल्या टेबलवरती आणलास. परंतु जर गरिबांचं भलं चिंतायचं असेल तर फक्त त्यांच्या बँक खात्यात किती पैसे ट्रान्सफर करायचे, दिस इज द वन ऑफ द मोस्ट नॅरोएस्ट अप्रोच. आणि गरिबांचं आयुष्य, त्यांची एंगेजमेंट, त्यांच्या हाताला काम, त्यांचं फॅमिली लाईफ, त्यांच्यातले नवरा बायकोचे संबंध, अमुक अनेक गोष्टी, अनेक पदर आहेत त्याला. कामाचं स्वरूप हे मासिक उत्पन्न मिळवण्याचं जरी असलं तरी माणसाची सगळी क्रिएटिव्हिटी, ज्याला पर्पजफुल एंगेजमेंट म्हणतात, असे अनेक त्याला डायमेन्शन्स आहेत, ती पण विचारात घेतली पाहिजे. त्या पुढचं मी पुढे जातो. सुनील जोशींना मी अनम्यूट करतोय. सुनील जोशी,
मी अनम्यूट केलंय तुम्हाला, प्लीज. नमस्कार. सुनील. हॅलो. नमस्कार, मी सुनील जोशी. हो, बोला माझा ना. प्रश्न असा आहे की कृषी क्षेत्रावरती भांडवलशाही पद्धतीचा काय परिणाम होऊ शकेल, आणि सध्या जी कृषी अर्थव्यवस्था आपली बिघडलेली आहे त्याचा आणि याचा परस्पर परिणाम, आणि त्याचबरोबर सरकार समोर आव्हाने अनुषंगाने काय असतील? म्हणजे माझ्या थीमला धरून मी ते जोडून घेतोय तुमचा प्रश्न. एक करोना पश्चात जागतिकीकरणाच्या भवितव्यामध्ये भारताच्या कृषी क्षेत्राचं स्थान काय, ठीक आहे का हा प्रश्न? त्यांचा पुन्हा आवाज येत नाहीये मला वाटतं, पण हा माझा येतोय का आशुतोष? माझा येतोय हो, आवाज? येतोय अगदी अच्छा. येतोय. त्यांना मी पाहिजे त्यांना नंतर घ्या. अनम्यूट करण्याचा प्रयत्न करतोय, पण ते होत नाही, म्हणजे नाही, करताय. त्यांना नंतर घ्या, अजून कोणाला तरी हा, पुढे घ्या. आता आवाज येतोय त्यांचा. हा, सुनीलजी बोला. सुनीलजी बोला ना परत. ओके, आपण तोच प्रश्न गृहीत धरून आपण उत्तर घेऊया. मला वाटतं फक्त त्यांना ऐकू आलं पाहिजे, बाकी काय नाही. अदरवाइज इट विल बी अनफेअर फॉर हिम. म्हणून मी म्हणतो की जरा वेळाने घे आशुतोष, आणि अजून कोणाला तरी ओके, आधी घेऊन आपण मोईन शेख यांचा अनम्यूट करतो मी. मोईन शेख, तुम्हाला ऐकू येते का? हॅलो, तुम्हाला आवाज हा, येतोय माझा? कॅमेरा ऑन करता येईल का तुम्हाला? हो. हा, मोईनजी बोला. मोईनजी बोला. हा, नमस्कार सर. माझा नमस्कार. प्रश्न होता की 1980च्या दशकात जेव्हा नव उदारमतवाद आला आणि जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले, म्हणजे जागतिकीकरण हे प्रामुख्याने 500 वर्षापासून चालू आहे, पण स्पेसिफिकली म्हणायचं झालं तर 80च्या दशकात त्याची सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर अशा संकल्पना आल्या की आयडिओलॉजी संपल्या किंवा उदारमतवाद जिंकला, हिस्ट्री संपली आणि आम्ही विजय झालो, अशी संकल्पना आली त्या काळात. म्हणजे फुकुयामाने असं म्हटलं की हिस्ट्री संपली आणि उदारमतवादाचा विजय झालाय. तर माझा प्रश्न असा आहे की डिग्लोबलायझेशन झाल्यामुळे नव उदारमतवाद कुठेतरी मागे चाललाय का, आणि पुन्हा साम्यवादी वारे वाहू लागलेत का? हा माझा बेसिक प्रश्न आहे. तुमचा प्रश्न आहे का तुमचं विशफुल थिंकिंग आहे? क्या बात आहे. एनिवे, मी प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करतो. मोईनजी, ह्या वेगवेगळ्या ज्या काही टर्म्स आपण वापरतोय, नव उदारमतवाद, जागतिकीकरण, नव उदारमतवादामधलं मी मगाशी उल्लेख केला त्याच्यामधलं खासगीकरण, उदारीकरण, हे परस्पर पूरक आहेत. सगळे काही परस्पर पूरक आहेत, परंतु त्याच्यात अतिशय धारदार असे कंगोरे आहेत, आणि ते समजून घेतले पाहिजे. उदाहरणार्थ, मी स्वतः, तुम्ही माझं पूर्ण लेक्चर ऐकलं असं मी गृहीत धरतो. मी कुठेही डिग्लोबलायझेशन होईल असं म्हटलेलं नाही. मी काही गोष्टी फ्लॅग ऑफ केल्या, आणि हे इश्यूज आहेत, हे निगेटिव्ह त्याला खाली खेचतील, आणि हे त्याला अजून स्ट्रेंथन करतील, अशा टाईपचं आहे. एनिवे, टू आन्सर युअर क्वेश्चन की साम्यवाद वगैरे, आय थिंक साम्यवाद इज अ व्हेरी फारफेच थिंग. दोन ह्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो, 2 भागामध्ये. एक म्हणजे नव उदारमतवाद चा जो गाभा आहे, त्याच्यामध्ये शासनाला अर्थव्यवस्थेमधून अंग काढून घ्यायला भाग पाडणं, हा त्याचा अतिशय गाभ्यातली संकल्पना आहे किंवा कंपल्शन आहे. ते जर शासन जर पूर्णपणे अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये कार्य करत असेल वेगवेगळ्या प्रकारची, तर ते नव उदारमतवादाला छेद देतं. त्याच्यामुळे नव उदारमतवाद म्हणजे नक्की काय? तर नव उदारमतवाद म्हणजे सगळं काही मार्केटवरती सोपवणं, डिमांड सप्लाय अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये शासनाला कुठल्याही प्रकारचं त्याच्यात कुठल्याही प्रकारचा रोल नसणं, सार्वजनिक क्षेत्र हे पूर्णपणे काय म्हणतात, नेस्तनाबूत करत नेणं हळूहळू. बँकिंग आणि फायनान्स ही जी काही महत्वाची अंग आहेत, त्याला पूर्णपणे
लिबरलाइज करणं हा नव उदारमतवादाचा गाभा आहे. आणि मी ह्याचं सुतोवाच माझ्या लेक्चरमध्ये केलं होतं. असं आपण गृहीत धरू, तुम्ही म्हणालात तसं, की पूर्णपणे डिग्लोबलायझेशन झालं आणि प्रत्येक राष्ट्र आपापल्या सीमांवरती मोठ्या मोठ्या भिंती बांधताय, 50-50 फूट आणि 40-40 फूट, आणि सगळेजण आपापली बेट तयार केली आहेत. आणि नाहीच आहे जागतिकीकरण ज्या पद्धतीचं 40 वर्ष होतं, ज्याला इंटिग्रेटेड नॅशनल इकॉनॉमीज म्हणतात, ते हॅव बीन डिसइंटिग्रेटेड. नाउ दे आर ऑन देअर ओन, स्टँड अलोन. ह्याचा काहीच भरोसा नाहीये की देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये मी मगाशी जी काही 4-5 गोष्टी सांगितल्या, की शासनाचा रोल नसणं, पूर्ण मार्केट डिटर्मिन नसणं, सार्वजनिक क्षेत्र नसणं, हे होऊ शकतं. म्हणजे डिग्लोबलायझेशन विल बी डिकपल्ड विथ द सो कॉल्ड न्यूलिबरल फिलॉसॉफी. त्याच्यामुळे ह्याच्यातले असे काही अंग मला असं वाटतं की लक्षात घ्यावी लागतील. दुसरा जो तुमचा प्रश्न आहे तो साम्यवादाचा आणि साम्यवादाकडे जाणार का वगैरे, मला असं वाटतं की कुठलाही आर्थिक विचार किंवा कुठलाही आर्थिक तत्वज्ञान हे जरी आपण त्याचं शब्दांकन करत असलो आणि तासन तास त्याच्यावरती चर्चा करत असलो, तरी त्या संकल्पनांमध्ये स्वतःहून काही जोर नसतो. संकल्पना इट्स अ फ्रेम. त्याच्या मागे त्या संकल्पना रुजवण्यासाठी, त्या संकल्पना राबवण्यासाठी त्या देशात, त्या भूभागामध्ये राजकीय शक्ती असाव्या लागतात. ज्या राजकीय शक्ती त्या संकल्पना ओन करतील की दिस इज माइन, आय स्टँड फॉर दिस, आय स्टँड फॉर द राष्ट्रातलं जे काही इन्फॉर्मल सेक्टर आहे, MSME आहे, ओके, ते आमच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. आणि त्यांचे हितसंबंध, त्या हितसंबंधांचं संरक्षण करणं आणि त्या हितसंबंधांचं संवर्धन करणं ही माझी पोझिशन आहे, असं शासनाने म्हटलं पाहिजे, तरच MSME उभ्या राहू शकतात. त्याच्यामुळे संकल्पना ऑन देअर ओन आर इम्पॉर्टंट, बट त्या किती अंतर काटू शकतील, अंतर काटल्यानंतर ते रुजू शकतील का, रुजल्यानंतर त्या रिव्हर्सल मोड मध्ये परत जाऊ शकतात का, अशी अनेक उत्तर आहेत. आणि तिथे मला असं वाटतं त्याच्यावरती अनेकांची वेगवेगळी हे होऊ शकतात, पण सगळ्यात महत्वाचं आहे की त्या भूभागातली जी शासन व्यवस्था असते, फक्त सरकार नाही, शासन व्यवस्था, त्यांनी ती संकल्पना ओन करणं, ती संकल्पना आपली मानणं, हे मला वाटतं निर्णायक ठरू शकतं. आणि आजच्या घडीला तसे कुठल्याही राजकीय शक्ती मला असं वाटतं की होरायझन वरती दिसत नाहीये. ओके सर, आपल्याला जवळजवळ 5-6 प्रश्न अजून दिसत आहेत आणि त्याच्यात संजय सावळेंनी प्रश्न विचारलाय टाईप करून. तो असा आहे, जागतिकीकरणाचे चक्र उलटे फिरण्याच्या सामाजिक परिणामाचे चित्र कसे असेल, असा एक प्रश्न त्यांनी दिलाय आणि तो त्यांनी टाईप करून विचारलाय. त्यामुळे त्याचं जर उत्तर तुम्ही नंतर घेणार असाल तर, पण आता आपल्याकडे कुंदाताई आणि अनिलजी यांना मी अनम्यूट करतोय. हा आधी घ्यायचा का काय, सामाजिक मी त्यांना सावळेंकडे जाण्याचा प्रयत्न करतो नंतर. बरं, चालेल. कुंदाताईंना अनम्यूट करतोय. हा, मी केलं अनम्यूट. नमस्कार. येस कुंदा, हो येतोय, बोल. संजीव, तू खूपच छान, अगदी थोडक्यामध्ये महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. मांडणी खूपच महत्वाची आहे. या संदर्भात फक्त मला थोडस विचारायचं होतं, म्हणजे तंत्रज्ञान, म्हणजे आता जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, याच्या साहाय्याने ह्या सगळ्या आता आलेल्या समस्यांवर मात करता येईल अशा तऱ्हेचं एक कॉर्पोरेट जगतामध्ये आशावाद आहे. आणि दुसरं असं की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या संदर्भात काय बदल होण्याची शक्यता? झाले दोन्ही? हो. पहिला मला असं वाटतं की पहिला जो मुद्दा आहे तंत्रज्ञानाच्या संदर्भामधला, मला असं वाटतं की 2 त्याला परत अंग आहेत. एक आहे ज्याला युनिट स्पेसिफिक
एखाद्या कंपनी स्पेसिफिक काय त्याचे कन्सिडरेशन्स, काय निकष असू शकतात हा येतो. आणि दुसरा ऍज अ सिस्टीम काय परिणाम होऊ शकतात, दोन्ही मॅक्रो पातळीवरती त्याचे काय परिणाम होऊ शकतात, मी दोन्ही याचा प्रयत्न करतो. कंपनीच्या पातळीवरती मला असं वाटतं की कुठलीही कंपनी ही कुठलं तंत्रज्ञान अडॉप्ट करायचं या संदर्भामधले निर्णय हे कॉस्ट बेनिफिट वगैरे करत करत पुढे जात असते. फक्त तंत्रज्ञान प्रगत आहे हा म्हणून कंपनी ती अडॉप्ट करणार नाही, कारण तंत्रज्ञानाबरोबर अनेक कॉस्ट असोसिएटेड असतात. अनेक वेळा तंत्रज्ञान हे कॅपिटल इंटेन्सिव्ह असतं. तंत्रज्ञानावरती जी आधारित यंत्र असतात ती कदाचित देशात बनत नाहीत. ते बंद पडलं मशीन तर त्याचे स्पेअर पार्ट्स उपलब्ध नसतात. ते यंत्र चालवण्यासाठी जी कुशल मनुष्यबळ लागतं ते देशामध्ये उपलब्ध नसतं किंवा अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध असतं. त्याच्यामुळे मी मुद्दामून अतिशय टोकाचं उदाहरण देतो की फक्त मजुरांना घेऊन एखादं काहीतरी गोष्ट राबवायची असेल तर ज्या पद्धतीची फ्लेक्झिबिलिटी, ऑपरेशनल फ्लेक्झिबिलिटी त्या मालकाला मिळेल की आज 5च लावायचे, उद्या 10 बोलवायचे, आज त्यांना सांगायचं जाऊच नका वगैरे वगैरे, तशी ज्यावेळी तो कॅपिटल इन्व्हेस्ट करतो ते कॅपिटल त्याच्या पायातल्या बेड्या असतात. ते तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानावरती आधारित यंत्रसामुग्रीमध्ये एखादा भांडवलदार भांडवल ज्यावेळी गुंतवतो, ही गेट्स लॉक्ड हिमसेल्फ विथ दॅट आयडिया आणि त्याची फ्लेक्झिबिलिटी कमी होते. त्याच्यामुळे अल्पकालीन आणि दीर्घकालीन किती कॉस्ट आहेत आणि बेनिफिट्स काय आहेत ह्याच्यावरती मला असं वाटतं की तो निर्णय घेईल. त्याचा परत संबंध क्वालिटीशी आहे. मी म्हणजे खूप गुंतागुंतीचा तू विषय काढलेला आहेस. उदाहरणार्थ एखाद्या स्पर्धकाने आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित त्याचं प्रॉडक्ट बनवायला घेतलं आणि ह्याचं प्रॉडक्ट ज्याच्यावरती मनुष्यबळाचं खूप मोठं कंपोनंट आहे ते जर इन्फिरियर झालं तर तो स्पर्धेतून बाहेर फेकला जाऊ शकतो आणि त्याचा स्पर्धक विल कंपेल हिम टू कॅच हिम अप विथ द तंत्रज्ञान. कारण तंत्रज्ञान असं म्हणजे मला असं वाटतं इकॉनॉमिक्स विल प्रिव्हेल. तंत्रज्ञानाचा जो हे आहे इट शुड बी मॅरिड विथ द इकॉनॉमिक कन्सिडरेशन्स आणि तरच ते सस्टेनेबल होऊ शकतं. कारण ते रिव्हर्स करता येत नाही, कॅपिटल इंटेन्सिव्ह असतात तंत्रज्ञान, त्यामुळे ते रिव्हर्स करता येत नाहीत. याच्यातला दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे जो आता मिलिंदनी प्रश्न विचारल्याशी मी निगडीत करू इच्छितो की शेवटी भांडवलशाहीनी, भांडवलदारांनी तंत्रज्ञानावरती आधारित तंत्रज्ञानावरती आधारित यंत्रसामुग्री ही नेहमी मोठ्या प्रमाणावरती प्रोडक्शन काढते. म्हणजे स्वयंचलित जी यंत्र आहेत त्याचं इकॉनॉमीज ऑफ स्केल खूप जास्त असतं. मुद्दा असा आहे की तुम्ही ज्यावेळी जास्त प्रोडक्शन काढणार त्यावेळी त्याचा खप झाला पाहिजे. नुसता खप नाही तर तो भांडवलदारांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन निघून नफा देणाऱ्या किमतीत त्याचा खप झाला पाहिजे आणि त्या किमतीला विकत घेण्यासाठी असे लाखो ग्राहकांची क्रयशक्ती पाहिजे. कारण यंत्राच्या साह्याने उत्पादन हे मंदिर उभारणी नाहीये वन टाइम. ते यंत्र 24 तास 365 डेज इयर्स आफ्टर इयर्स डिकेड्स आफ्टर डिकेड्स प्रोडक्शन करणार आहे आणि ते प्रोडक्शन गोडाऊन मध्ये ठेवण्यासाठी नसून त्याचं खप सातत्याने सतत, म्हणजे इथे जसं प्रोडक्शनचं सायकल आहे त्याची मिरर इमेज कन्झम्पशन सायकल मध्ये असेल तरच ती दोन चाकं पुढे जाऊ शकतात. त्यामुळे मॅक्रो लेवलचा जो प्रश्न येईल की मोठ्या प्रमाणावरती भारतासारख्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण सगळे बाकीचे आपली रिझर्वेशन बाजूला ठेवूया आणि असं धरलं की खूप यंत्रचलित तंत्रज्ञानाच्या वरती आधारित उत्पादन केंद्र उभी राहिलेली आहेत. लोकांच्या क्रयशक्तीचं काय, हा त्या सिंगल भांडवलदाराला पडणारा प्रश्न नाही, परंतु पॉलिसी मेकर्सना, मॅक्रो इकॉनॉमिकला तो आज ना उद्या खिंडीत गाठणार आणि दे विल हॅव टू काउंटर दीज थिंग्स. ओके सर, मी पुढचा प्रश्न घेतो. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बरेच प्रश्न अजून येत आहेत आणि मगाशी आपण एक डिनर ब्रेक घेऊन मग येऊ का?
नाही मजा करतोय. सुनील जोशींना परत मी अनम्यूट करण्याचा प्रयत्न करतो. हो सुनील प्लीज जोशी प्लीज. आणि मग अश्विनी कुलकर्णींकडे येतो. सुनील जोशी, मी अनम्यूट केलंय आता तुम्हाला. नाही, मला वाटतं संपर्क होत नाहीये, काहीतरी कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम. चॅट बॉक्स मध्ये पाहिजे तर कळव आणि लिखित स्वरूपात पाठवतील त्यांना जर ऐकू येत असेल तर. हा, पुढे जाऊया आपण. चला, मी अश्विनीकडे येतो. अश्विनी, मी अनम्यूट करतो. माईक कॅमेरा सुरू करता आला तर. अश्विनी, अनम्यूट केलंय मी. येस अश्विनी, हाऊ आर यू? थँक्स, मी ठीक. मला आता असं विचारायचं आहे की हे समजून घेतल्यानंतर जर आपल्याला हे कॉर्पोरेट भांडवलशाहीला एका अर्थाने चॅलेंज करायचं असेल तर जगभरातल्या विविध म्हणजे आपल्याला जर इकॉनॉमिक सिस्टीम ही अधिकाधिक लोककेंद्री करायची असेल तर मग आपल्याला कुठल्या पद्धतीच्या मागण्या, पॉलिटिकल मागण्या किंवा इकॉनॉमिक मागण्या कराव्या लागतील कुठल्याही जगात, कुठल्याही देशात असू दे, काय करावं लागेल? म्हणजे आता ट्रम्प जसे घेत आहेत निर्णय व्हिसा बंद करू, हा तर उत्तर असू शकत नाही. मग कुठली उत्तर असू शकतात? मला प्रतिसादाला सुरुवात करताना एक करेक्शन करावीशी वाटते, ती अशी की मी जनरलाइज करू इच्छित नाही. मागण्या किंवा मांडण्या ह्या कंट्री स्पेसिफिकच असतील अनेक कारणांमुळे. कारण त्या देशाची आर्थिक ताकदी आणि कमकुवतपणा, त्या देशाच्या डेमोग्राफी, त्या देशाकडे असलेली नैसर्गिक साधन सामुग्री, त्या देशाकडे असलेल्या त्या आयडियाज किंवा ज्या काही आयडियाज आपण करणार आहोत त्या आयडियाज राबवण्याला लागणाऱ्या यंत्रणा. उदाहरणार्थ, अनेक विकसनशील आणि गरीब देशांशी तुलना करता आपल्या देशातलं बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र खूप प्रगत आहे. म्हणजे आपली गरिबी लक्षात घेता ही आपली स्ट्रेंथ आहे. म्हणजे अशा गोष्टी लक्षात घेऊनच त्या आयडियाची फिजिबिलिटी मला असं वाटतं की ठरू शकेल. त्यामुळे मला ज्या सुचतायत 3 गोष्टी मला सुचतायत. एक म्हणजे भारतातलं जे कृषी क्षेत्र आहे त्या कृषी क्षेत्राला सर्वात जास्त प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्या कृषी क्षेत्रासाठी मला असं वाटतं की हमी भाव वगैरे हे मी परत मगाशी मी ज्यावेळेस म्हणालो मिलिंदशी बोलताना की कॅश बेनिफिट ट्रान्सफर वगैरे माझा पाठिंबा ऍज अ ट्रान्झिटरी मेजर, 1 वर्ष 2 वर्ष वगैरे वगैरे. तसंच मी म्हणेन की हमी भाव वगैरे आहेत, ठीक आहे, परंतु कृषी क्षेत्राचे मला माहित, मी काही कृषी तज्ञ नाही, कृषी क्षेत्राचा तज्ञ नाही. मला असं वाटतं की पायाभूत सुविधांमध्ये असलेली गुंतवणूक ही गेले अनेक वर्ष त्याला कमी प्राधान्याने हे केलं गेलं. उदाहरणार्थ धरणे, पाणी पुरवठा, आणि हे फक्त धरणं किती बांधली असं नाही, धरणांची डागडुजी, पाटबंधारे, त्याच्यातलं वाहून जाणारं पाणी थपवणं. त्यामुळे इट इज नॉट मॉन्युमेंट. वी आर नॉट टॉकिंग अबाउट क्रिएटिंग ऑफ मॉन्युमेंट. वी आर टॉकिंग अबाउट earning return on that investment. Okay, not necessarily in rupees, not necessarily in rupees. उद्या एखादं धरण बांधलं 1000 कोटीचं आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना जर त्याचं पाणी मिळून जर धान्य मिळत असेल, दॅट इज ऑल्सो अ रिटर्न. ओके, सो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट नीड नॉट बी मेजर्ड इन रुपीज. त्याच्यामुळे कृषी क्षेत्र मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने अतिशय प्राधान्यक्रमाने मागणी केली पाहिजे की कृषी क्षेत्राला पाटबंधाऱ्याच्या सोयी असतील, रस्ते असतील, ट्रान्सपोर्ट असेल, त्या शेतमालाला हे पोचवण्याचा, शीतगृह असतील, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजना प्रमोट करणं त्या भागामध्ये, मग तिथे एंटरप्रेनरशिप कशी वाढवता येईल त्याच भागामध्ये. मी परत कॉर्पोरेटला छेद देण्याचं, म्हणजे तू जे त्याचा धागा घेऊन मी पुढे बोलतोय की त्या लोकल लेवलला एंटरप्रेनर्स, ज्याला फूड प्रोसेसिंगचे एंटरप्रेनर्स, आणि फूड प्रोसेसिंगची टेक्नॉलॉजी इज नॉट अ न्यूक्लिअर सायन्स, यु नो, इट्स इसेन्शियली
खूप लो आणि वेल एस्टॅब्लिश्ड आहेत. ह्याची पण गरज नाही की प्रत्येक शेतमाल किंवा फूड प्रोसेसिंग करून तयार झालेलं जे एंड प्रॉडक्ट आहे त्याला काहीतरी जागतिक बाजारपेठच दिली गेली पाहिजे. हा, तो माल कुठे दिल्लीलाच गेला पाहिजे. इट कॅन बी लोकल मार्केट ऑल्सो, अशा पद्धतीचं मला असं वाटतं एक होलिस्टिक हे तयार करण्याची गरज आहे. आणि हे ब्रँड तयार करणं आणि तुम्ही दरवेळी जाहिरातीच करा आणि जरुरी नाहीये प्रत्येक गोष्ट भारतीय मार्केटसाठीच बनवली गेली पाहिजे, जरुरी नाहीये. जर तो 5,000 टन काहीतरी समजा सूप किंवा सिरप किंवा ज्यूस बनवत असेल, ओके, ते सगळं प्रॉडक्ट एका 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 जिल्ह्यामध्ये पण खपवलं जाऊ शकतं. जास्तीत जास्त म्हणजे जिल्हा हा राजकीय हे बाजूला ठेवूया, पंचक्रोशीमध्ये काय तुम्ही ठरवा, 50 किलोमीटरचा रेडियस, 100 किलोमीटरचा रेडियस. तीच गोष्ट अनेक कन्झ्युमेबल साठी देखील वापरता येईल. त्यामुळे शेती मला असं वाटतं की हा सगळ्यात महत्वाचा हे आहे. दुसरं मी MSME कडे येईन, ज्याला मायक्रो स्मॉल मीडियम इंडस्ट्रीज असं म्हटलं जातं, की त्याच्यामध्ये आपले जवळजवळ 7 कोटी सरकारच्या आकडेवारीनुसार 7 कोटी MSMEs आपल्या देशामध्ये आहेत. ह्या MSMEs त्यांना काय आपण खूप म्हणजे मुकेश अंबानी पण आपण त्याचं पण एंटरप्राइज म्हणतो आणि मायक्रोला पण एंटरप्राइज म्हणतो. काय मला खिलवाड म्हणजे त्यांच्या दे आर इसेन्शियली लाईव्हलीहूड युनिट्स, त्यांची त्याच्यातनं रोजी मिळते. त्याच्यामुळे MSME ची परत फायनान्शियल कॅपिटलनी जो सगळा ब्रेनवॉश केलाय आपल्या इव्हन मिडल क्लास इंटेलिजन्स याचा, one has to distinguish between profit and financial sustainability. Okay, profit is linked to the equity. Financial sustainability चा अर्थ असा आहे की ते युनिट आहे, सगळा खर्च वेज वजा जाता. अनेक मोठ्या लाखो आणि कोट्यावधी MSMEs मध्ये त्याची बायको, त्याची मुलं, अनेक जण काम करत असतात. त्यांना दर महिन्याला लागणारे पैसे त्याच्यातनं सुटणं आणि वर त्याची वर्कड सुटणं किंवा त्याची बचत. तर ह्या टाईपचे कन्सेप्ट आहेत ते मेनस्ट्रीम मध्ये फायनान्स कॅपिटलने येऊच दिलेले नाही आहेत. अजूनही मायक्रो एंटरप्राइजचं फायनान्शियल अनालिसिस, त्यांनी किती प्रॉफिट मिळवला आणि 50,000च्या ह्याच्यावरती त्याचा ROI काय, अशा बकवास पॅरामीटर्स वरती होत आहे. त्याच्यामुळे MSME कसे फायनान्शियल सस्टेनेबल होतील, त्यांचं जे क्रेडिट आहे त्या क्रेडिट सिस्टीम्स मध्ये सिडबी सारख्या डेव्हलपमेंट बँक्स तयार करणं. आणि त्याच्यामध्ये फरक आहे म्हणजे बजेटरी अलोकेशन, बजेट मधनं दिलं जाणारा डोल जो सार्वजनिक पैशावरती एक प्रकारचं लोड असतं, एक प्रकारचं बर्डन असतं. दुसऱ्या बाजूला मार्केट लेड इंटरेस्ट रेट देणाऱ्या कमर्शियल बँका, ह्याच्या मधल्या मॉडेल आपल्याला गरजेचं आहे, ज्याला डेव्हलपमेंट बँक्स म्हणतात. म्हणजे तू माझ्या हृदयातली तार छेडलेली आहेस, कारण आय कॉल मायसेल्फ एज अ डेव्हलपमेंट बँकर. आय वॉज अ डेव्हलपमेंट बँकर फॉर मोर दॅन 20 years. त्यामुळे भारतासारख्या देशाला डेव्हलपमेंट बँकिंगची खूप गरज आहे, की जी डेव्हलपमेंट बँक वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वेगवेगळी क्रेडिट प्रॉडक्ट्स तयार करून स्वतःची फायनान्शियल सस्टेनेबिलिटी देखील इन्शुअर करू शकते. दिस इज द कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट बँक, विच इज द गोल्डन मीन बिटवीन बजेटरी डोल अँड कमर्शियल क्रेडिट्स. तिसऱ्या बाजूला मी असं म्हणेन की एकच उदाहरण देतो मी की फूड आयटम्सचं. म्हणजे आता ह्याच्या काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्या इथे एक लोकल बेकरी चालू होती आणि त्या बेकरीमध्ये तो दरवेळे ह्याचा काय ताजे पाव काढायचा आणि असे 50 लोकांची 2-2 फुटाच्या अंतर ठेवून रांग असायची, अनेक दिवसभर त्याचं हे चालायचं. मला सांग तू की फूड आयटम्स मध्ये इन जनरल आणि बेकरी प्रॉडक्ट्स इन पर्टिक्युलर कॉर्पोरेटचं काय काम आहे? देशामध्ये 10 लाख बेकऱ्या का असू शकत नाहीत की ज्या फक्त त्या पंचक्रोशीमध्ये काय 10,000 फॅमिलीज असतील? त्याच्यामुळे MSME जे आहे, तुम्हाला आठवत नसेल यंग पिढीला, पण आपल्या भारतामध्ये एक वेळ अशी होती की अनेक प्रॉडक्ट्स ही फक्त स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी रिझर्व्ह होती. तिथे कॉर्पोरेट कॅपिटलला प्रवेशच नव्हता. न्यू लिबरलिझम मध्ये जी अनेक फाउंडेशन्स वाहून गेलेली आहेत की बेकरी प्रॉडक्ट्स मध्ये कॉर्पोरेटचं कामच नाही. ओके, हा कायदा का नाही होऊ शकत?
की संपूर्ण भारतामध्ये 25 लाख बेकऱ्या ज्या फक्त पंचक्रोशीतल्या 10,000 फॅमिलीचं हे करतील वेगवेगळ्या ठिकाणी. हे बेकरीचं मी उदाहरण मुद्दामून फक्त एक म्हणून देतोय. अशा पद्धतीने त्यामुळे एमएसएमई कडे फक्त आता कसं झालंय की निर्मला सीतारामन आणि अमुक तमुक समोर इट्स ऑल अबाउट क्रेडिट की आम्ही फक्त क्रेडिट सप्लाय करणार आणि तुम्ही तुमचं बघा, तुमच्या पायावर तुम्ही उभे राहा. ह्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की होलिस्टिक अप्रोच घेणं, डेव्हलपमेंट बँकिंग, त्यांना एक्सटेन्शन सर्व्हिसेस मोठ्या प्रमाणावरती द्यायला लागतात. अगदी अकाउंट्स कीपिंग पासून ते मार्केटिंग पासून अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट बँकिंगचं मॉडेल करणं आणि अशी प्रॉडक्ट्स मास कन्झम्पशनची अशी प्रॉडक्ट्स हे करणं की याच्यामध्ये कॉर्पोरेट सेक्टरला मला असं वाटतं बंदी करायला लागेल. त्याच्यामुळे अशा मला असं वाटतं की एक शेती क्षेत्राचं आणि कारण ह्याच्यातून खूप अनेक प्रश्न त्याच्याशी निगडीत आहेत. शेती क्षेत्राच्या डिस्ट्रेसची त्याचा संबंध आपल्या आधी रेचेड शहरीकरणाशी आहे. शहर म्हणजे आता कोरोना पॅन्डेमिकनी तर हे अगदी काय रक्ताने अधोरेखित केलेलं गोष्ट आहे की ही अनसस्टेनेबल गोष्ट आहे. अजून 5-10 वर्षामध्ये दुसरं पॅन्डेमिक आलं तर मला असं वाटतं की शहरं खाली होतील. कारण पॅन्डेमिक हा शहरी फिनॉमिना आहे. जेवढी शहरं डेन्स तेवढा तो पॅन्डेमिकचा खतरा जास्त वगैरे वगैरे. त्यामुळे अनेक गोष्टींना स्पर्श करणारं मला असं वाटतं की हे आहे की लोकांच्या हाताला काम देणं शेती क्षेत्र असेल आणि एमएसएमई असेल. सर प्रश्न बरेच आहेत, परंतु मला कल्पना आहे की बऱ्याच जणांची नाराजी आपल्याला घ्यावी लागणार आहे, पण तरी सुद्धा आता जे प्रश्न आधीच आलेले आहेत ते आपण घेऊया. प्रकाश बुरटेंचा पण एक प्रश्न आहे आणि मी त्यांच्याकडे पण जाणार आहे, पण त्याच्या आधी मी विजय सोनावणेंकडे जातो. मी अनम्यूट करतोय विजय सोनावणे, तुम्हाला मी अनम्यूट केलंय. नमस्कार. नमस्कार. हो बोला विजयजी बोला. माझा एक प्रश्न आहे की तुम्ही सॉरी चीनी आणि अमेरिकन एमएनएस विषयी तुम्ही बोलला, तर का चीनी मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन आणि अमेरिकन मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन यामध्ये काही मूलभूत फरक आहे का? माझा खरं तर तेवढा अभ्यास नाही, परंतु जे काय माहिती आहे ते मी तुमच्याशी नक्कीच शेअर करू इच्छितो. की ऐकायला येतंय का विजयजी? ऐकायला येतंय त्यांना. येस. नाही ते स्वतः देखील बोलतायत अजून. त्यांना म्यूट केलंय वाटतं. तो आशुतोष त्यांना म्यूट केलंय, ते अजूनही बोलतायत. हॅलो. हा कळला मला प्रश्न. अमेरिकन आणि चीनी एमएनसीज मधला फरक काय, हाच प्रश्न आहे ना? हो, त्याच्यामध्ये फरक आहे काय? हा, आणि त्यानंतर त्याचा दुसरा भाग असा आहे की जर असा काही फरक असला तर कारणोत्तर काळामध्ये चीनच्या एमएनएस वर काय परिणाम होईल? आणि या प्रश्नाचं कारण असं आहे की चीनने काय केलंय, रॉ मटेरियलच्या किमती आणि काही फिनिश गुड याच्या किमतीचे प्राइसिंग बार हा खूप कमी केला इंटरनॅशनली. तर जर त्यामुळे चीनच्या एमएनएस वर कमी झाला तर प्राइसिंग बार फिनिश गुड ऍज वेल एज रॉ मटेरियल याचा वाढेल आणि त्याचा भारतातल्या एमएसएस वर परिणाम होईल. या दृष्टिकोनातून मी हा प्रश्न विचारलेला आहे. बरं. तुम्ही जो दुसरं जे निरीक्षण नोंदवलेलं आहे ते माझ्यासाठी पण नवीन आहे. मी ते वाचलेलं नाही गेल्या काही दिवसांमध्ये, तर मी त्याच्यावर प्रतिसाद देणार नाही. परंतु पहिला जो तुमचा प्रश्न आहे अमेरिका आणि चीनच्या एमएनसीज मधला, माझ्या माहितीप्रमाणे चीन मधल्या एमएनसीज या चीनचं संपूर्ण जे नेटवर्क आहे, नेटवर्क ज्या नेटवर्क मध्ये फक्त एमएनसीज येत नाहीत, तर त्याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका येतात. त्याच्यामध्ये चीन मधले जे छोटे मोठे उद्योग आहेत, स्टार्टअप्स आहेत, व्हेंचर कॅपिटल व्हेंचर्स ज्याला म्हणतात ते आहेत, त्यांचे जे वेंडर्स असतात वेगळे वेगळे किंवा ऑक्झिलरी युनिट्स असतात ती आहे. सो इट्स अ इकॉलॉजी. म्हणजे माझं जे वाचन आहे की चीननी आपल्या इकॉनॉमीकडे एक इकॉलॉजी म्हणून बघितलं.
त्याचा अर्थ असा आहे की चीनच्या MNCs ही जबाबदारी दिली गेली की त्याच्या क्षेत्रामधले ज्या काही ऑक्झिलरीज आहेत, जे काही स्टार्टअप्स आहेत, त्यांना देखील आपल्या फोल्डमध्ये घेणं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान हँडओव्हर करणं, त्यांना येणाऱ्या अडचणी MNCचे तंत्रज्ञ जाऊन सोडवणार, अशा पद्धतीचं त्यांनी संपूर्ण गेल्या 40 वर्षात जो राबवलेला जो प्रकल्प आहे तो इकॉलॉजी या टर्म मध्ये अधिक बसेल. दुसऱ्या बाजूला MNCs आणि मोठ्या ह्यांचा ह्यांचं जे क्रेडिट मोठ्या प्रमाणावरती, ते चीनमध्ये अजूनही 70% बँकिंग हे सार्वजनिक मालकीचं आहे. आणि एक आरोप चीनच्या बँकांमध्ये, मी परत म्हणतोय हे माझं अगदी जे वाचनावरती आधारित आहे, त्याच्यामुळे त्याला ऑथेंटिसिटी नाही. आपल्याकडे ज्या पद्धतीच्या NPAच्या चर्चा होतात, तिथे चीनच्या बँकांवरती असा आरोप केला गेला की तिथले जे अकाउंट्स आहेत चीनच्या बँकांचे आणि NPA हे अपारदर्शी आहेत. त्याच्यामुळे एखाद्या MNCची कर्ज थकली समजा मोठ्या कॉर्पोरेटची, तरी चीनच्या सार्वजनिक बँकांनी ती कंपनी बंद पडणार नाही हे बघून त्यांचा क्रेडिट सप्लाय चालू ठेवणं, अशा पद्धतीचं. त्याच्यामुळे चीनी MNCs ह्या चीनच्या अर्थव्यवस्थेतला एक महत्वाचा, मला असं वाटतं की ज्याला तंबूमध्ये जसा एक खांब असतो त्याच्यावरती आधारित, तसं त्याच्याकडे ते बघावं लागतं. आणि मला असं वाटत नाही की अमेरिकेतल्या ज्या MNCs आहेत, ज्यांचा इतिहास काही दशकांचा आहे, त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या की आपल्याला अर्थव्यवस्था विकसित करायची आहे अशा पद्धतीचं भान, कारण तिथे ते काय म्हणतात आयसोलेटेड अशा पद्धतीचं त्यांचं संपूर्ण हे असल्यामुळे त्याच्यामध्ये चीनचं मॉडेल कुठेच बसत नाही. मला जी काय त्रोटक जी काय माहिती आहे त्याच्यावरती मी तुम्हाला रिस्पॉन्स दिला. भूषण ठाकूर प्रश्न विचारू शकतात. नमस्कार संजीव. भूषण, हा बोला भूषणजी. काय म्हणताय, कसे आहात? हो ठीक आहे. मस्त आर्टिकल्स, रोजची आर्टिकल खूप सुंदर असतात. ओके, थँक्यू. मला असं आहे की आता आपण FDI बद्दल बोललात आणि FII बद्दल बोललात. आता कसं झालंय की गेल्या एक महिन्याभरामध्ये गुगल असेल किंवा आता दुसरं बघायला गेलं तर ह्या जे इन्व्हेस्टमेंट करतायत आपल्या कंपन्यांमध्ये, ते FII पण होत नाहीये, FDI पण होत नाही, पण ती कंपनी आपलं डेट कमी करण्यासाठी वापरतायत. नवीन कन्सेप्ट आलाय, तो डेव्हलपिंग कंट्रीमध्ये येणार आहे. म्हणजे फेसबुक असेल किंवा आता तुम्ही लक्षात आलं असेल कोणत्याबद्दल बोलतोय ते, इंटरनेट लेवलला एक नवीन कन्सेप्ट यायला लागलाय की त्याला FII पण म्हणता येत नाही, FDI पण म्हणता येत नाही, पण फॉरेनचं आपल्याकडे फॉरेन करन्सी मधनं ते यायला लागलेले आहे. तर हे खरं तर म्हटलं तर घातक आहे, कारण डेट फ्री कंपनी होत नाही आहे त्याच्यामध्ये, पण असे आभास निर्माण केले जातात. म्हणजे हे डेव्हलपिंग कंट्रीमध्ये, म्हणजे विद्याच्या ब्रिक कंट्रीमध्ये हे आता सुरू होतंय. तर त्यावर आपलं काय मत आहे? नाही, मला म्हणजे तुम्ही रिलायन्स जर म्हणत असाल की त्याच्यामध्ये आलेलं जे काही भांडवल आहे फेसबुकचं आणि अनेक इतर यांचं, तर ते टेक्निकली मी परत, तुम्ही माझं भाषण जर ऐकलं असेल तर मी ह्याच्याकडे एक इशारा केला होता की जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाहीच्या ज्या अनेक स्ट्रेंथ मी मानतो, का ते सगळ्या जगावरती राज्य करू शकतात अजूनही, त्याच्यामध्ये त्यांचा जो इनोव्हेटिव्हनेस आहे. म्हणजे तुम्ही देखील अनेक दशकं बँकिंग आणि ह्याच्याशी संबंधित आहात. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचं मॉडेल नवीन कन्सेप्ट आहे, स्पेशल पर्पज व्हेकल नवीन कन्सेप्ट आहे. किती वेगवेगळे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स, डेरिव्हेटिव्ह तसं म्हटलं तर नवीन आहे, सिक्युरिटायझेशन नवीन आहे. किती तुम्हाला क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप ज्याचा संबंध 2008च्या सबप्राईम क्रायसिसशी होता. म्हणजे गेल्या 30 वर्षामध्ये किती वेगवेगळी फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आणि वेगवेगळ्या संस्था संपूर्ण जागतिक कॉर्पोरेट भांडवलशाहीनी कॉइन केल्या, कॉइनिंग ऑफ टर्म म्हणतात ना, अशा कॉइन केल्या आणि त्या रुजवल्या. तर मला ह्याच्यामध्ये असं अडकावं असं वाटत नाहीये
की अरे हा सस्तन प्राणी आहे का हा जलचर प्राणी आहे, हा अजून तिसरं एक हायब्रिड पण ते काढू शकतात. म्हणजे मला खरंच त्याच्यात अडकावं असं वाटत नाहीये. कारण काय की शेवटी प्रश्न कुठे येतो की आरबीआय आणि सेबी किंवा चार्टर्ड अकाउंटंट जे आहेत, जे त्यांचे बॅलन्स शीट बनवणार आहेत, ते त्या इन्व्हेस्टमेंटला काय लेबल लावतात हा प्रश्न आहे. तर ते चार्टर्ड अकाउंटंट आपली जी इन्स्टिट्यूट आहे त्याच्यासाठी एक सर्क्युलर काढेल की दिस इन्व्हेस्टमेंट शुड बी ट्रीटेड ॲज दिस XYZ. आरबीआय आणि सेबी त्या पद्धतीने परिपत्रक काढेल. त्याच्यामुळे मला हा थोडा ह्याचा मुद्दा वाटतो, ज्याला तांत्रिक असा मुद्दा वाटतो, आणि त्याच्यातनं फार मोठं काहीतरी गडबड झालेली आहे असं माझं तरी स्वतःच नाहीये. कारण नवीन इन्स्ट्रुमेंट, नवीन गुंतवणुकीचे नवीन ॲव्हेन्यूज, नवीन इन्स्ट्रुमेंट हे सातत्याने इव्हॉल्व्ह होत आलेले आहेत, आणि त्याच्यातलाच हा एक भाग असं मला वाटतं. मी प्रकाश बुर्टेंच्या प्रश्नाकडे येतो. प्रकाश बुर्टेजी, मी सर तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. नमस्कार, ऐकू येते आवाज? हो हो अगदी प्रकाश, बोल व्यवस्थित ऐकू येतोय. बोल बोल प्रकाश. माझा प्रश्न, तुम्ही जे बोलताना मध्ये म्हणालात की सध्या पोस्ट पॅन्डेमिक कदाचित उद्या युद्ध होऊ शकतील, कदाचित जागतिक युद्ध सुद्धा शक्यता म्हणून तुम्ही मांडलेलं बरोबर आहे. त्या संदर्भात मला एक असं विचारायचं आहे की वर्ल्ड कॅपिटल क्लास असा जो आहे, जो इम्पॅक्ट करू शकतो, तुम्ही ज्या मगाशी 5,000 कंपन्या म्हणालात MNCs, ते सगळं अनेक देशांचं राजकारण सुद्धा बरोबर व्यवस्थित कंट्रोल करू शकतात, कल्चर करू शकतात. कुठल्या प्रकारच्या पॉलिसीजना सपोर्ट करणारा किंवा करणारे कोण पक्ष आहेत, त्यांच्या बाजूनी मतं कशी वळवायची हे सगळं पाहू शकतात. कारण मीडियावर त्यांचा चांगला कंट्रोल आहे, कारण त्यांना देश हा कॉन्सेप्ट मध्ये अडथळा वाटतो. तर जे देश युद्धांना प्रवृत्त करू शकतील आणि त्यांचा अडथळा वाढवतील, अशा लोकांना ते आधीच काटशहा नाहीत का देणार, असं मला वाटतं. नाही, मी झाला का प्रकाश तुझा प्रश्न? ओके ओके. नाही, हा जो फिनॉमिना आहे की हा गेल्या 30 वर्षाची मला असं वाटतं की खासियत आहे. म्हणजे ह्याच्या आधीच्या काळात देखील बहुराष्ट्रीय कंपन्या होत्या. म्हणजे आपल्याला माहिती आहे, जर्मनीच्या कंपन्या होत्या, ब्रिटिश कंपन्या होत्या, आणि महायुद्धामध्ये त्यांनी आपापल्या राष्ट्राच्या ह्याच्या बाजूने उभे राहिले होते. गेल्या 40 वर्षामध्ये हा जो नवीन फिनॉमिना आहे की जरी एखादी कंपनी ही भारतीय असली तरी त्या भारतीय कंपनीमध्ये तांत्रिक दृष्ट्या ज्याला अमेरिकन भांडवल म्हणता येईल ते आहे, अजून काय तैवानीज आहे, अजून सिंगापूरचं आहे. त्याच्यामुळे हे जे काही, जसं ते पाणी असतं, पाणी वेगवेगळ्या भांड्यातलं पाणी, जोपर्यंत ती भांडी वेगवेगळी असतात त्यावेळी आपण त्यांना म्हणू शकतो हे गंगेचं पाणी आहे, हे जमुनेचं आहे, हे सरस्वतीचं आहे. अच्छा, सरस्वती म्हणा नाहीये, पण ते तोंडातून आलं माझ्या, कारण तो वाक्प्रचार आहे म्हणून. तर अजून कुठलं आहे, परंतु ते पाणी ज्यावेळी एका भांड्यामध्ये सगळं मिक्स केलं जातं त्यावेळे त्याचा एक थेंब अमुक नदीचा आहे, दुसरा थेंब असं करता येत नाही. तसं मला असं वाटतं की आजच्या घडीला गेल्या 30 वर्षामध्ये बँका काय किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या काय यांच्यामध्ये एवढ्या वेगवेगळ्या राष्ट्रीय, तांत्रिक दृष्ट्या राष्ट्रीय ओरिजिन असलेलं भांडवल गुंतवलं गेलेलं आहे. हा नवीन प्रकार आहे. आता तुझ्या प्रश्नाकडे मी येतो. मला असं वाटतं की नेशन स्टेट आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचं बहुराष्ट्रीयत्व, द मल्टीनॅशनलनेस ऑफ MNCs अँड द नेशन स्टेट, ह्यांच्यातली जी खिचाताणी आहे, ह्यांच्यातली जी रस्सीखेच आहे, मला असं वाटतं की ती खूप महत्वाची आहे. ती समजून घेणं महत्वाची आहे. माझा अभ्यास नाही, परंतु MNCs ना आपल्या मर्यादा देखील माहिती आहेत. महत्वाचा फरक कुठला आहे? नेशन स्टेट आणि MNCs कडे दंडसत्ता आहे, परंतु नेशन स्टेट कडे दंडसत्ता आहे. ओके, त्यांनी ठरवलेल्या गोष्टी जोर लावून आणि पोलीस आणि लष्कराचा वापर करून अंमलात आणण्याची मॅन्डेट हे नेशन स्टेटला आहे.
MNCs कडे कुठलंही स्टेट नाही. देर इज नो ग्लोबल स्टेट की उद्या ट्रम्पने काहीतरी केलं अमेरिकन MNCच्या विरुद्ध, ज्या MNCs मध्ये अनेक राष्ट्रीयत्वाचं भांडवल गुंतलेलं आहे. MNCची हे हँडिकॅप आहे की त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची दंडसत्ता नाही, कारण ग्लोबल स्टेट अस्तित्वामध्येच नाही. त्याच्यामुळे MNCs ना आपला अजेंडा राबवण्यासाठी अनेक वर्ष त्या नेशन स्टेट वरतीच अवलंबून राहावं लागलेलं आहे आणि भविष्यात देखील लागेल. त्याच्यामुळे MNCचा अजेंडा आणि नेशन स्टेटचा अजेंडा ह्याच्यामध्ये चाललेली रस्सीखेच ही जिवंत असणार आहे आणि ती युनिलॅटरल नसणार आहे, जसं तू सुतोवाच करू इच्छितोस. त्याच्यामध्ये चक्क रस्सीखेच असेल. ट्रम्प सत्तेवर येऊन आता 4 वर्ष होतील आणि ट्रम्पनी सत्तेवर आल्या आल्या सगळ्या अमेरिकन MNCs ना दम द्यायला सुरुवात केली की तुम्ही तुमचे तिकडचे हलवा, नाहीतर यू विल बी पनिश्ड. आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावरती ऍटलिस्ट हवा तरी तयार केलेली आहे. कुठेही असं झालं नाही की MNCsनी काँग्रेस आणि सेनेटमध्ये खूप पैसे चारले आणि ट्रम्पची इम्पीचमेंट घडवून आणली आणि त्याला राष्ट्राध्यक्ष याच्यावरून दूर केला. असं व्हायला पाहिजे होतं, तसं झालं नाही. त्याच्यामुळे नेशन स्टेट मला असं वाटतं, विशेषतः विकसित राष्ट्रांमधली जी नेशन स्टेट आहेत ती अतिशय तगडी आहेत आणि MNCsला आपला डाऊन साईड, आपली कमकुवत जागा ही नक्की माहिती आहे की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची दंडसत्ता नाही आणि त्यांचा जो इव्हन प्लांट असेल, त्यांच्या गुंतवणुकी असतील, एका फतव्याने त्यांच्या गुंतवणुकीचं टॅक्सेशनचे कायदे बदलू शकतात. टॅक्सेशनच्या कायद्यामुळे त्यांची प्रॉफिटेबिलिटी अपसाईड डाऊन होऊ शकते. उद्या त्यांच्या प्लांट मध्ये काहीतरी गडबड झाली, आंदोलन झालं, तर ते सावरण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी परत नेशन स्टेट लागणार आहे. त्याच्यामुळे MNCs ना हे हार्ट टू हार्ट माहिती आहे की त्यांची ताकद कशात आहे आणि त्यांच्या कमकुवत जागा कुठल्या आहेत. सर, आपल्याला आता प्रश्न जे आहेत तर त्याच्यामध्ये संजय सावळेंचा सुरुवातीपासून एक प्रश्न आहे. संजयजी, मी तुम्हाला अनम्यूट केलंय आणि सर, आपण असं धरूया की आता 8:50 झालेत आणि 10 मिनिटं आपल्याकडे आहेत, त्यामुळे एक 2-1 प्रश्न फक्त आपल्याला घेता येतील. मी दिलगिरी व्यक्त करतो फेसबुक आणि युट्यूबवरच्या प्रेक्षकांची की त्यांचे प्रश्न मला आज घेता आलेले नाहीयेत, कारण इतके प्रश्न सगळे झूम वरतीच होते. जवळजवळ 90 लोक आता इथे होते आणि तेवढेच लोक फेसबुक आणि युट्यूब वरती आपल्याशी कनेक्ट होते. परंतु आता संजय सावळेंचा मी प्रश्न घेतोय आणि मी ऑलरेडी त्यांना अनम्यूट केलेलं आहे. प्लीज संजयजी विचारा. हॅलो. हा, बोला संजयजी, बोला. माझा प्रश्न असा आहे की हॅलो, तुम्ही 2 गॅजेट्स मध्ये मला वाटतं आवाज ठेवलेला आहे. ओके. हॅलो. हा प्रश्न असा आहे की जागतिकीकरण म्हणजे निओलिबरल पद्धतीचं जागतिकीकरण हे जसं वाढेल तसे सामाजिक प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होत आहेत. सामाजिक सांस्कृतिक प्रश्नांची तीव्रता वाढतीये, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. तर जागतिकीकरणाचं गती कमी होणं किंवा पॅन्डेमिक मुळे त्याचा चक्र उलट फिरणं, या प्रक्रियेमुळे सामाजिक प्रश्न हे कमी तीव्र होतील का? हा असं एक स्पेक्युलेशन आहे, पण यामध्ये गुंतागुंत बरीच आहे. हाच माझा प्रश्न आहे की त्याचे सामाजिक परिणाम काय असतील. बरं सर, आणि ह्याला कनेक्टेड एक प्रश्न आहे शुभम अरोटेंचा. त्यांनी असं विचारलंय टाईप करून की कल्याणकारी राज्याच्या भूमिकेवर समकालीन संदर्भात काय परिणाम झालेत. ओके, 2 वेगवेगळे आहेत, मी घेतो एका मागोमाग एक घेतो. मला संजयजींना हे सांगायचं आहे की माझ्या मांडणीमध्ये मी ही मांडणी केली होती की नेशन स्टेट ह्याची जी वेगवेगळी अंग असतात त्या अंगांमध्ये सामाजिक सलोखा टिकवणं, तुमच्या राज्यकारभाराच्या पद्धती, म्हणजे पार्लमेंट कसं चालवायचं, विधानसभा कशी चालवायची, त्यांना मॅन्डेट काय द्यायचे, मी मगाशी म्हणालो फॅमिली कोर्ट्स कशी चालवायची, जाती आधारित आरक्षण ठेवायचं की नाही ठेवायचं, ह्या सगळ्यामध्ये
जागतिक भांडवलाला रस नाही. जागतिक भांडवलाने नेशन स्टेटची वेगवेगळी जी काही अंग असतात फंक्शनिंगची, त्याच्यातलं एक अंग अर्थव्यवस्था कशी चालवायची हे तोडलं आणि त्यांनी सांगितलं आम्हाला फक्त एवढ्याच बद्दल बोलायचं आहे. आणि तुमची अर्थव्यवस्था, देशांतर्गत अर्थव्यवस्था कशी चालवायची, कर आकारणी किती ठेवायची, अर्थसंकल्प कसा बनवायचा, त्याच्यात तूट किती ठेवायची, कर्ज उभारणी कशी करायची, सार्वजनिक क्षेत्राला सबसिडी द्यायची का नाही द्यायची, रेशनिंग सबसिडी द्यायची का नाही द्यायची, हमी भाव किती वर्ष द्यायचे आणि किती वर्ष नाही द्यायचे, सगळं सगळं हा हे आम्ही सांगू त्याप्रमाणे तुम्ही कराल. हा फरक आहे. त्याच्यामुळे जागतिक भांडवलाला त्या देशामध्ये किंवा कुठल्याही विशिष्ट पद्धतीच्या अर्थव्यवस्थेमुळे किंवा अर्थव्यवस्थेच्या प्रारूपामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम हे होत असतात, हे कुठल्याही विचारी माणसाला दिसत असतं. परंतु जागतिक भांडवलाच्या तत्वज्ञान हेच आहे की अर्थव्यवस्थेमध्ये मार्केट फोर्सेस विल प्रिव्हेल, स्टेटचं अर्थव्यवस्थेमध्ये काही काम नाही आणि त्यातल्या त्यात समजा काही तयार झालेच प्रश्न तर त्या वेळेस जसं आगीवरती थोडं बहुत पाणी ओतून ती आग शमवावी तशा पद्धतीने स्टेटनी करावं, एवढंच त्यांनी लिबर्टी दिलेली आहे. परंतु अर्थव्यवस्थेचं पुनर्गठन, रिस्ट्रक्चरिंग ऑफ इकॉनॉमी हा जो जागतिक भांडवलशाहीचा दीर्घकालीन प्रकल्प ते राबवत आहेत, त्याच्यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम होतील म्हणून तुम्ही आर्थिक धोरणं जी काय घेतात त्याला मुरड घाला, हे त्यांच्या ह्याच्यात कुठेही बसत नाही. हा मला असं वाटतं की सगळ्यात समजून घेण्याचा भाग आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणालात की डिग्लोबलायझेशन वगैरे, मी स्वतः तुम्ही ऐकलं असेल माझं भाषण, तर मी स्वतः स्केप्टिकल आहे की डिग्लोबलायझेशन लगेच पुढच्या वर्षी, पुढच्या 6 महिन्यामध्ये ते चक्र उलट फिरायला लागणार आहे असं माझं स्वतःचं मत नाही. त्याच्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक जे काही ताणतणाव तयार होतील, एकच उदाहरण देतो की ज्याचा संबंध आशुतोषनी जो दुसरा प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवलेला आहे त्याच्याशी आहे की आरोग्य क्षेत्र क्लासिक आहे. म्हणजे त्याच्यातनं सामाजिक देखील तयार झालेले आहेत प्रश्न आणि त्याचा त्या मुद्द्याचा संदर्भ कल्याणकारी संकल्पनेशी पण आहे, कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेशी पण आहे की आरोग्य क्षेत्र मध्ये खाजगी क्षेत्र किती प्रमाणात ठेवायचं, कुठल्या प्रमाणात ठेवायचं, ह्याचं संपूर्ण म्हणजे कोरोनाने ज्या काही गोष्टी एक्सपोज केल्या असतील गेल्या 6 महिन्यामध्ये, त्याच्यात टॉपमोस्ट संपूर्ण यादी काढली की कुठल्या गोष्टी एक्सपोज केल्या गेल्या, त्याच्या मर्यादा उघड्या पाडल्या गेल्या आणि अतिशय वेदनादायी पद्धतीने त्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत, अजूनही पोहोचत आहेत. तर सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट कुठली गोष्ट असेल तर ती आरोग्य क्षेत्राची आहे की आरोग्य क्षेत्रामध्ये सार्वजनिक गुंतवणूक गेले अनेक वर्ष कमी होत गेल्यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड काय म्हणता येईल दुर्लक्ष, म्हणजे हा धोरणात्मक निर्णय आहे. दुर्लक्ष म्हणजे असं दुर्लक्ष नाहीये तो की सार्वजनिक इस्पितळं कमी इनएफिशियंट करत जाणं. बीएमसीची अनेक इस्पितळं आहेत, केईएम वगैरे, तुम्ही तिथे काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना विचारा की किती बजेट, म्हणजे लागणारं बजेट देखील दिलं जात नाही. तिथे जी भांडवली गुंतवणूक जी लागते वेगवेगळे इक्विपमेंट्स घेण्यासाठी, तिथली मरम्मत करण्यासाठी, तिथल्या गंजलेल्या खाटा बदलण्यासाठी ते फंड्स मिळत नाहीत. भ्रष्टाचार वगैरे बाजूला ठेवूया आपण, तुम्ही जरी आकडे जरी काढलेत तरी, आणि हा काय असा आपोआप घडलेला गोष्ट नाही, इट्स अ कॉन्शियस डिसिजन की ग्रॅज्युअली लोकांना हळूहळू अरे नाही यार तिथे त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नाही, मला राहवत नाही, बसवत नाही. त्याच्यामुळे त्या सगळ्या रुग्णांना हळूहळू खाजगी इस्पितळांच्या साठी बिझनेस मिळवून देणं, अशा हे सगळं मोठ्या प्रमाणावरती मला असं वाटतं की घडतंय. आणि हा विम्याचा प्रश्न घ्या की आरोग्य विमा जर एवढा पेनिट्रेट होतोय की विम्याचं कव्हर हे आरोग्य सेवेसाठी आपल्यासारख्या देशामध्ये व्हेइकल आहे का, हा सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे. पण तो मूलभूत प्रश्न
कुठे उडून गेला गेल्या 10 वर्षामध्ये. आणि सगळ्या पद्धतीचा तुम्ही पीक विमा घ्या, आरोग्य विमा घ्या, ज्या बेसिकली मी नाही म्हणत आहे सगळ्यांना, ज्यांना जे मिडल क्लास आहेत माझ्यासारखे, कदाचित तुमच्यासारखे, ज्यांना ते विमावरती आधारित आरोग्याचं प्रॉडक्ट मिळतंय, त्यांनी जावं खासगी क्षेत्राकडे, त्यांनी जावं ICICI लोंबार्डकडे किंवा अजून कोणाच्याकडे. परंतु कोट्यावधी जे लोक आहेत ज्यांच्या क्रयशक्ती नाही आहेत आणि ज्यांना सरकारी ह्याच्यातल्याच सेवा फक्त त्यांना तारून नेऊ शकतात, त्यांना देखील समुद्रात बुडवण्यासारखं हे अमेरिकेतल्या दिसतंय आपल्याला. अमेरिकेमध्ये जे कोण मृत्यू पावणारे हे आहेत करोनाच्यामुळे, त्यांच्यात कृष्णवर्णीयांची संख्या खूप मोठी आहे. आणि त्याच्यातलं महत्वाचं कारण असं आहे की तिथे हेल्थ विमा हा इज द ओनली थिंग, देर इज नो अदर वे. त्याच्यामुळे हेल्थ विम्याचं कव्हर कमी असणं आणि त्याच्यामुळे करोनाचे सिम्पटॉम्स दिसून देखील कृष्णवर्णीय घरांमध्ये लोक टेस्ट करायला गेले नाहीत आणि ऍडमिट झाले नाहीत, कारण माझं विम्याचं कव्हर एक्झॉस्ट होईल आणि माझ्या कुटुंबातल्या इतरांना नंतर त्याचं हे मिळणार नाही, बेनिफिट मिळणार नाही. अशा अनेक गोष्टी खरं तर पुढे आणल्या पाहिजेत. आणि मला असं वाटतं की दुसरा जो प्रश्न आहे तोच मी जोडून घेतोय की कल्याणकारी राष्ट्र हा 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 काय तत्वाचा प्रश्न नाही आहे. कल्याणकारी राज्य असावं की नसावं, कल्याणकारी राष्ट्र भारताला 2020 मध्ये असावं की नसावं हा प्रश्न विचारला पाहिजे. कदाचित भारत आपण असं स्वप्न रंगूया की 30, 40, 50 वर्षाच्या खूप मोठ्या अर्थव्यवस्थेच्या अतिशय वेग पकडल्यामुळे आणि सगळ्यांचं राहणीमान वाढल्यामुळे 50 वर्षांनी आपली जी काय पतवंड आणि पतवंडांची मुलं असतील त्यांच्यासाठी आय विल ऍग्री की आता लावा हेल्थ विमा. मुद्दा टाइम डायमेन्शनचा आहे आणि मुद्दा लोकेशन स्पेसिफिसिटीचा आहे. हे मेरिट वरती डिस्कस करण्याची मुद्दे नाही आहेत की आरोग्य विमा चांगला का वाईट असं नाही बोलू शकत. लोक कल्याणकारी ची संकल्पना चांगली का वाईट असं नाही बोलू शकत. भारतासाठी चांगली आहे का नाही, आत्ताच्या भारतासाठी चांगली आहे का नाही, हा स्पेसिफिकली पिन पॉइंटेडली मुद्दा बोलला पाहिजे. आणि माझे दोन्ही याला उत्तर आहेत की 2020च्या भारताला लोककल्याणकारी राज्याची संकल्पनेची खूप गरज आहे. मला वाटतं आपण प्रश्न जवळजवळ सगळे घेतलेले आहेत. काहींची नाराजी अर्थातच असणार आहे, पण सर 9 पण वाजलेले आहेत आणि जवळजवळ 2 तास तुम्ही बोलताय. तर आता मी समारोपाकडे येतो आणि समारोपासाठी मी भारतीताईंना ऑलरेडी अनम्यूट केलंय. भारतीताई प्लीज. गेले 2-2.5 महिन्यामध्ये कोरोनाच्या आधी आणि कोरोनाच्या नंतर अशा वेगवेगळ्या विषयांबद्दल आपण बोलतोय. आणि आपल्याकडे कुठलं भांडवल येणार आहे, कुठलं जाणार आहे, मार्केट खाली गेलं, वर गेलं, अशा अनेक गोष्टींचा भडीमार पण आपण ऐकतोय. मला असं वाटतं की आज अनेक पैलूंवर एक ज्याला काय म्हणूया मुद्दे समोर आज असे हायलाइट केले गेले की ज्याच्यावर आता आपण म्हणजे खाद्य मिळालं, मला असं वाटतं की ज्याच्यावर विचार करायला पाहिजे, आपापसात चर्चा करायला पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर मागण्या काय करायच्या, कारण शेवटी आपण कुठल्या ना कुठल्या जनकेंद्री कामाशी जोडलेले लोक आहोत. तर मागण्या काय करायच्या त्याचाही एक काय म्हणूया एक दिशानिर्देश असा ह्याच्यामध्ये केला गेला. आणि काही जे प्रश्न आहे की जे बरेचदा असं होतं की सगळ्या प्रश्नांची सरमिसळ होते, तर आज मला असं वाटतं काही प्रश्न तुम्ही जे बाजूला टाकले ते योग्य केलं गेलं. नाहीतर मग ते आत्ताच्या राजकीय ह्याच्यावर भाष्य केल्यावर ते आर्थिक मुद्दे बाजूला गेले असते. आणि आणखीन ज्यांना याच्याबद्दल वाटतं ते विषय घेऊन आपण परत भेटू शकतो, भेटत राहूया. नक्की मला धन्यवाद आवडेल. डेमोक्रेसी तर्फे. आणि खूप चांगलं खाद्य मिळालेलं आहे सगळ्यांना. आभार मला व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल, कारण हे सगळं पोचवणं आणि आपल्यामध्ये अधिक त्याच्यावरती चर्चा होणं हे एक आपलं काय म्हणतात एक सामुदायिक मिशन आहे. आणि मी त्याच्यात जर काही कॉन्ट्रीब्युट करू शकलो असेल तर आय एम हॅपी. ओके, थँक्यू सर. आणि पुन्हा आपण पुढल्या गुरुवारी नवीन विषय आणि नवीन व्यक्त्यांशी पुन्हा भेटणार आहोत. आपण लाईव्ह इथे थांबवतोय. थँक्यू.